नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, ज्या भावासाठी त्याने दुबईत आयुष्यभर रात्रंदिवस मेहनत केली, स्वतःचं सुख बाजूला ठेवून त्याच्या घरचा सगळा खर्च उचलला, त्याच भावांनी आजारी पडलेल्या मोठ्या भावाला म्हातारपणात असा कोणता भयानक धोका दिला? ज्यांनी पोटच्या पोरासारखं जपलं, त्यांनीच पैशाच्या लोभात घर उद्ध्वस्त करण्याचा डाव रचला. पण जेव्हा वेळेचे फासे बदलले, तेव्हा त्या कृतज्ञ लोकांना काय अद्दल घडली, चला पाहूया. दुबईच्या कष्टापासून ते श्रीमंतीपर्यंत पोचलेल्या या नात्याचे खरे चेहरे दाखवणाऱ्या, या अंगावर काटा आणणाऱ्या कथेचा शेवट कसा होतो ते. आनंद गेल्या अनेक वर्षापासून परदेशात नोकरी करत होता. आपल्या कुटुंबाला मागे सोडून तो फक्त पैसा कमवण्यासाठी परदेशात पडला होता. आपल्या लहान भावाला आणि त्याच्या पत्नीला कधीही कशाचीही कमतरता भासू नये, हाच त्याचा उद्देश होता. त्याला स्वतःला मात्र मूलबाळ नव्हतं. तो जेव्हा जेव्हा पैसे पाठवायचा, तेव्हा आपल्या बायकोला नेहमी सांगायचा की माझ्या भावाला आणि बहिणींना जे काही हवं असेल ते सर्व काही तू घेऊन दे, त्यांना कशाचीही कमतरता पडू देऊ नको. आनंदचा असा समज होता की जेव्हा तो म्हातारा होईल, तेव्हा त्याचे हेच लहान भाऊ आपली सेवा करतील. म्हणूनच तो आपली सगळी कमाई आपल्या भावांवर आणि त्यांच्या संसारावर उधळत होता. पण याच दरम्यान त्याची प्रकृती अचानक खूप बिघडली आणि नोकरी सोडून त्याला नाईलाजानं भारतात परतावं लागलं. इतक्या वर्षानंतर आपल्या कुटुंबाला भेटायला मिळणार म्हणून तो मनातून खूप खुश होता. पण घरी पोहोचताच जसा त्याने आपल्या भावांना मिठी मारण्यासाठी हात पुढे केला, तसे ते सगळे तोंड फिरवून उभे राहिले आणि म्हणाले, आता तू इथे आमच्यावर ओझं बनून आलास का? अरे, आजारीच तर पडलास, थकून थोडंच गेलास. हे सगळं बघून आनंदला खूप मोठा धक्का बसला. पण त्यानंतर त्याने जे पाऊल उचललं ते पाहून त्याच्या भावांच्या पायाखालची जमीनच सरकली. वास्तविक काही वेळापूर्वी आनंद दुबईच्या एका मोठ्या रुग्णालयात आपली तपासणी करून बाहेर आला होता. बाहेर त्याचे परदेशी मित्र आणि त्याचे साहेब म्हणजेच बॉस त्याची आतुरतेनं वाट पाहत होते. दुबईत नोकरी करत आज आनंदला बरीच वर्ष झाली होती आणि या वर्षामध्ये त्याने फक्त पैसाच नाही तर अमाप इज्जतही कमावली होती. त्याचे बॉस जे एक गोरा साहेब होते, त्यांच्याशी आनंदचे अगदी घट्ट मैत्रीचे संबंध होते. आनंद त्यांच्याच कंपनीत कामाला होता, पण त्या साहेबांनी कधीही त्याला एका नोकरासारखं वागवलं नव्हतं. अनेकांचा असा गैरसमज असतो की परदेशातील लोकांमध्ये माणुसकी नसते, ते चांगले नसतात. आधी आनंदचाही असा समज होता, पण आपल्या साहेबांना भेटल्यानंतर त्याचा हा विचार पूर्णपणे बदलला. त्याला समजलं की आपण सगळे माणसंच आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या भावना एकच असतात. सुख-दुःख सगळ्यांना सारखं जाणवतं, त्यामुळे कुठल्याही पातळीवर जाऊन माणसांमध्ये भेदभाव करता कामा नये. चांगला आणि वाईट माणूस जगात सगळीकडेच असतात. आज परदेशात इतकी वर्ष एकटा असताना जेव्हा आनंदची प्रकृती अचानक खूप बिघडली, तेव्हा त्याचे हे साहेब त्याला तातडीनं रुग्णालयात घेऊन आले होते आणि त्याच्या प्रकृतीची काळजीही करत होते. काही वेळानंतर आनंदच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला. डॉक्टरने त्याला सांगितलं की त्याच्या हृदयाची थोडी तक्रार सुरू झाली आहे, त्यामुळे उपचार तर करावेच लागतील. पण त्यासोबत आता त्याला कोणतंही काम न करता दीर्घकाळ पूर्ण विश्रांती घेण्याची गरज आहे. जेव्हा तो डॉक्टरांच्या खोलीतून बाहेर आला आणि त्याने ही सगळी गोष्ट आपल्या साहेबांना सांगितली, तेव्हा ते प्रेमाने म्हणाले, तुला हवं असल्यास तू काही महिन्यांची रजा घे, घरी आराम कर आणि अजिबात काळजी करू नको. मी तुला तुझी पूर्ण पगार चालूच ठेवीन. आनंदने मनापासून आपल्या साहेबांचे आभार मानले आणि म्हणाला, नाही साहेब, मला असं वाटतंय की मला या परदेशात आता बरीच वर्ष झाली आहेत. आता माझीही हळूहळू वय होत चाललं आहे. मलाही माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळायला हवी. म्हणूनच मला असं वाटतंय की आता मी भारतात कायमचं परत जावं. आनंदच्या साहेबांनी जेव्हा हे ऐकलं, तेव्हा ते थोडे अचंबित झाले आणि म्हणाले, पण तू अशा अचानक नोकरी सोडलीस आणि घरी परत गेलास तर तुझ्या घरच्यांना कदाचित आवडणार नाही. आनंद हसून म्हणाला, तुम्हाला माहित नाही साहेब, माझा परिवार माझ्यावर खूप प्रेम करतो. माझी स्वतःची आपत्ती नसली तरी माझे लहान भाऊ माझ्यावर जीवापाड प्रेम करतात आणि तेच माझ्या म्हातारपणाचा खरा आधार आहे. मी आजवर जे काही कमावलं ते फक्त त्यांच्यासाठीच तर कमावलंय. माझ्यासाठी माझं सर्वस्व तेच आहेत. हे ऐकून त्याचे साहेब मंद स्मित करत म्हणाले, आनंद, कदाचित माझी ही गोष्ट तुला वाईट वाटेल, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जोपर्यंत तू त्यांना पैसे पाठवत होतास तोचपर्यंत तू त्यांना हवासा होतास. जर तू काम सोडून घरी जाऊन बसलास
तर ज्या भावांच्या डोळ्यात आज तू भरून उरलास, उद्या तेच भाऊ तुला आपल्या डोळ्यात नकोसं करतील. हे नेहमी लक्षात ठेव. माणसाची खरी किंमत आणि इज्जत टिकण्याचं एकमेव साधन फक्त पैसा असतो. ज्याच्याकडे पैसा नाही त्याचं या जगात कोणीच आपलं नसतं. साहेबांचं हे बोलणं ऐकून आनंदला थोडं वाईट वाटलं, पण तरीही तो हसून म्हणाला, तुमचा हा गैरसमज मी नक्की खोटा ठरवीन साहेब. एकदा मला माझ्या देशात, माझ्या घरी तर जाऊ द्या. आनंदचा हा ठाम विश्वास पाहून साहेबांनी त्याला आनंदाने नोकरी सोडण्याची परवानगी दिली. तिथून निघताना साहेबांनी प्रेमाने त्याला सांगितलं, बघ आनंद, जर भविष्यात कधीही तुला माझी मदत लागली तर कसलाही संकोच न करता माझ्याकडे चालत ये. लक्षात ठेव, मी फक्त तुझा बॉस नाही तर तुझा चांगला मित्रही आहे. साहेबांचे हे प्रेमळ शब्द ऐकून आनंदच्या मनाला खूप हायसं वाटलं. तो जेव्हा आपल्या खोलीवर परतला तेव्हा तो खूप आनंदात होता. त्याने लगेच भारतात आपल्या घरी फोन लावला. पलीकडे घंटी वाजत होती आणि त्याचा धीर सुटत चालला होता. ही आनंदी बातमी त्याला लवकरात लवकर आपल्या घरच्यांना सांगायची होती. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच सुखाची चमक होती, कारण इतक्या वर्षानंतर तो आपल्या लाडक्या देशात परतत होता आणि आपल्या माणसांसोबत कायमचा राहिला जाणार होता. थोड्याच वेळात त्याच्या पत्नीने म्हणजेच सुवर्णाने फोन उचलला. आनंद उत्साहात म्हणाला, सुवर्णा, माझी प्रकृती थोडी बिघडली होती म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो होतो. डॉक्टरांनी मला आता पूर्णपणे काम बंद करायला सांगितलंय आणि म्हणूनच मी आता कायमचा परत येतोय. त्यावेळी सुवर्णा कदाचित फोन लाऊडस्पीकरवर बोलत होती, त्यामुळे तिच्या मागून अचानक आनंदच्या धाकट्या भावाचा कर्कश आवाज ऐकू आला. त्या आवाजात कसलाही जिव्हाळा, आपलेपणा किंवा आनंद अजिबातच नव्हता. धाकटा भाऊ घाबरत आणि चिडूनच म्हणाला, अरे दादा, तू तिकडे परदेशात एवढी चांगली भली मोठी नोकरी करतोयस ना, मग नुसत्या अशा साध्या आजारपणावरून तू हे सगळं सोडून अचानक वापस का येतोयस? तुला माहित नाही का इथे परिस्थिती किती बिकट चालली आहे? इथे तर अशी गत झालीये की 24 तास राबलो तरी हातात काहीच पैसा उरत नाही. धाकट्या भावाचे ते बोल ऐकून आनंद काही क्षण निशब्द झाला. मग धीर करून तो म्हणाला, विकास, जर मला हृदयाचा त्रास झाला नसता तर मी अजून 5 वर्ष तिकडेच काम करून परतलो असतो. आनंदचे हे शब्द अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने म्हटले होते, पण तिकडून जणू काही मुख शांतता पसरली होती. याआधी जेव्हा कधी फोन यायचा तेव्हा तो भाऊ आणि वहिनी त्याच्याशी गोड गप्पा मारायचे. त्या सगळ्यांचे आवाज आता जणू एकाएकी बंद पडले होते. काही वेळाने आनंदने आपल्या येण्याची तारीख पत्नीला सांगितली आणि फोन ठेवला. तिकडे सुवर्णा हातात फोन घेऊन स्तब्ध बसली होती. तिच्या धीराचे बदललेले चेहरे आणि बदलते सूर तिची नजर चुकवू शकले नाहीत. तिला तो दिवस लख्ख आठवला, जेव्हा वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी तिचा पती आपल्या तिन्ही लहान भावांच्या चांगल्या संगोपनासाठी रोजगाराच्या शोधात इथे तिथे वनवन भटकत होता. भारतात त्याला असं कोणतंच काम मिळालं नाही ज्यामुळे तो आपल्या कुटुंबाचे पोट भरू शकला असता. अखेर कंटाळून आणि हताश होऊन आनंदला दुबईला जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. तिथे पोहोचल्यावर त्याला चांगली नोकरी तर मिळाली, पण कधीही आपल्या कुटुंबासोबत चैन आणि सुखात राहण्याचं भाग्य त्याला लाभलं नाही. तो तिथे दिवस रात्र राबायचा, दरमहा न चुकता पैसे पाठवायचा आणि आपल्या लहान भावाच्या प्रत्येक हट्टापायी आणि गरजेपोटी सगळं काही पुरवायचा. त्यांना शिकवण्यात आणि लहानाचं मोठं करण्यात त्याने कोणतीच कमी सोडली नव्हती. सुवर्णाला आठवलं, ती जेव्हा नवीन लग्न होऊन या घरात सून म्हणून आली होती तेव्हा तिची सासू काही वर्षापूर्वीच वारली होती. त्यामुळे सासूचे तोंड तिने कधी पाहिलंच नव्हतं. पण तिचे सासरे मात्र हयात होते, मात्र तेही खूप आजारी असल्यामुळे कायम बिछाण्यावरच पडून असायचे. त्या काळी तिचे दोन्ही दीर खूप लहान होते आणि त्यांच्याच पालन पोषणाची जबाबदारी असल्यामुळे आनंदचे लग्न अगदी लवकर उरकण्यात आले होते. सुवर्णाने त्या दीरांना आपल्या पोटच्या मुलासारखं जपलं आणि त्यांच्या खाण्यापिण्यात किंवा देखभालीत कधीच कोणती कसूर केली नाही. पण त्याच वेळी तिला ही आई बनण्याची तीव्र इच्छा होती. अखेर एके दिवशी सुवर्णाला ती सुवर्ण संधी मिळाली ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती. घरात गरिबीची परिस्थिती असतानाही आनंदने संपूर्ण गल्लीत आनंदाने मिठाई वाटली होती. सुवर्णा तर आपल्या नवऱ्याचा तो आनंद पाहून फुटेनाशी झाली होती. घरात बिछाणावर पडलेले आजारी सासरे ज्यांची सुवर्णा रात्रंदिवस अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सेवा करायची, तेही आपल्या सुनेला भरभरून आशीर्वाद देत थकले नव्हते. मरण डोळ्यासमोर असताना किमान आपल्या थोरल्या लेकराच्या पोराला आपल्या हाताने एकदा मांडीवर घ्यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती. पण कोणाची वाईट नजर त्या हसत्या खेळत्या संसाराला लागली कोण जाणे. घरात ती एकटी सून असल्यामुळे घरची सगळी कामं आणि जबाबदाऱ्या
तिच्याच खांद्यावर होत्या. ती गरोदर असतानाही घरचे सारे काम तिलाच करावं लागायचं. आणि आनंद, तो तर दिवसभर कधी नोकरीच्या शोधात बाहेर भटकत राहायचा, तर कधी एखादी छोटी मोठी नोकरी मिळाली की काही महिने कसे बसे निघून जायचे. तो दिवस सुवर्णाच्या आजही चांगला आठवतो, जेव्हा ती कपडे वाळत घालायला गच्चीवर गेली होती. कपडे वाळत घालून ती जशी खाली उतरू लागली तसा अचानक तिचा पाय पायऱ्यांवरून घसरला. ती स्वतःला सावरू शकली नाही आणि थेट पोटाच्या भाराशी पायऱ्यावर खाली कोसळली. त्यानंतर तिचे शरीर अनेक पायऱ्यावरून आपटत खालीपर्यंत आले. वेदना इतक्या असह्य होत्या की ती तिथेच बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात कोण घेऊन गेले हे तिला काहीच आठवत नव्हते. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की पडल्यामुळे तिच्या गर्भाशयाला खूप गंभीर दुखापत झाली आहे आणि सुवर्णाचे प्राण वाचवण्यासाठी तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागेल. दुर्दैवाने तिचे बाळ देखील वाचू शकले नाही. उपचारानंतर सुवर्णा हळूहळू बरी होत होती, पण एक तर तिचे बाळ गेले होते आणि दुसरं म्हणजे डॉक्टरांनी जी गोष्ट सांगितली होती तिने तिची संपूर्ण दुनिया उद्ध्वस्त करून टाकली होती. डॉक्टर म्हणाले होते, आम्हाला मनापासून खूप वाईट वाटतंय, पण शरीराला एवढी इजा झाली आहे की आता ती भविष्यात कधीही आई बनू शकणार नाही. डॉक्टरांच्या या शब्दांनी जणू संपूर्ण कुटुंबालाच हादरवून सोडलं होतं. अनेक महिने सुवर्णा त्या धक्क्यातून बाहेरच आली नाही. ती सतत रडत राहायची. आनंदने तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुवर्णाचे मन काही केल्या शांत होत नव्हते. ती रोज देवाकडे रडून तक्रार करायची की त्याने तिच्या सोबत असं का केलं, पण नशिबाचा लेख भला कोण पुसू शकला आहे. काही महिन्यानंतर त्यांना शेवटी हे कटू सत्य स्वीकारावंच लागलं. याच काळात काही नातेवाईकांनी तर आपल्या हद्दाही पार केल्या होत्या. त्यांनी आनंदला सरळसोट सल्ला दिला की त्याने आता दुसरं लग्न करून घ्यावं, कारण सुवर्णा आता कुठल्याच कामाची राहिलेली नाही. त्या काळात सुवर्णा फक्त दुःखातच बुडालेली नव्हती, तर ती प्रचंड भीतीखाली जगू लागली होती. तिला भीती वाटू लागली की आपल्याला बाळ तर नसीब झालं नाहीच, पण आता कुठे आपला नवराही आपल्यापासून दुरावतोय की काय. पण एके दिवशी जेव्हा आनंदने सुवर्णाचं हे मन आणि तिचा हात थरकाप ओळखला, तेव्हा त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला ठाम विश्वास दिला की त्याच्यासाठी सुवर्णापेक्षा महत्वाचं जगात कोणतीही गोष्ट नाही. तो आपल्या पत्नीवर एवढं प्रेम करतो की जर ती त्याला अपत्य सुख देऊ शकली नाही तरी त्याला काहीच फरक पडत नाही. जर त्याला मुलांचं सुख हवं असेल तर ते फक्त सुवर्णाकडूनच हवं आहे, आणि जर तसं शक्य नसेल तर तो आयुष्यभर मूलबाळ न घेताच राहायला तयार आहे. पण सुवर्णाला आपल्या आयुष्यापासून दूर करण्याबद्दल तो कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही. हे ऐकून सुवर्णा आनंदाच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडली. त्या दिवशी जणू तिने आपल्या मनातील सर्व दुःख आणि वेदना अश्रूच्या रूपाने बाहेर वाहून टाकल्या. आनंदने तिला समजावलं की दैवाचा खेळ कोणीही बदलू शकत नाही, आणि जर आपल्याला आयुष्य शांततेनं जगायचं असेल तर ते सत्य स्वीकारणेच उत्तम आहे. तो म्हणाला, तू एवढी काळजी का करतेस? आपली स्वतःची अपत्य नसली तरी तुझे हे दीर आपल्या मुलांपेक्षा थोडेच कमी आहेत. तू लहानपणापासून इतका सांभाळ केलायस आणि तेही तुला आपली आईच म्हणतात. म्हणूनच तू या सर्वांतच आपल्या मुलाचं रूप बघ. त्या दिवसापासून सुवर्णाने हे सत्य पूर्णपणे स्वीकारलं आणि आपल्या तिन्ही दिरांना आपल्या पोटच्या मुलासारखं जपलं. त्यांच्या संगोपनात कधीही कोणतीच उणीव भासू दिली नाही आणि कधीही त्यांच्यात कोणताही भेदभाव केला नाही. आनंद परदेशातून जे काही पैसे कमावून पाठवायचा त्याचा एक एक पैसा सुवर्णा आपल्या दिरांच्या संगोपनावर खर्च करायची. काही वर्षानंतर तिच्या सासऱ्यांचेही निधन झालं आणि आता घरात फक्त ती आणि तिचे दीर एवढेच जण उरले होते. खरं तर भारतात असताना आनंदला अशी कोणतीही चांगली नोकरी मिळत नव्हती ज्यामुळे तो आपल्या भावांची उत्तम देखभाल आणि उच्च शिक्षण करू शकला असता. त्याच मजबुरीपोटी त्याला परदेशात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि त्यानंतर जणू त्यांच्या घरचे भाग्यच बदलून गेलं. ज्या घरात एकेकाळी 2 वेळच्या अन्नाचे हाल होत होते तिथे आता ताटात निरनिराळे गोडधोड आणि स्वादिष्ट पदार्थ बनवू लागले. आधी जिथे ते एका पडक्या झोपडीत राहत होते तिथे आता सुंदर पक्के घर उभे राहिले. ज्या भावांना कधी साधी सायकलही मिळणं कठीण होतं ते मोठे झाल्यावर आनंदने त्यांना गाड्या आणि मोटरसायकल घेऊन दिल्या. सुवर्णाने आपल्या दिरांचे लाड पुरवण्यात कधीही कोणती कसर सोडली नाही आणि अगदी तसंच आनंदनेही केलं. आज तो काळ आला होता की आनंदचे तिन्ही भाऊ शिकून चांगल्या मोठ्या पदावर नोकऱ्या करू लागले होते.
जेव्हा त्यांच्या लग्नाचा काळ आला तेव्हा त्याने लाखो रुपये खर्च करून आपल्या भावांची लग्नेही अत्यंत दिमाखात आणि थाटामाटात पार पाडली. हळूहळू काळ लोटत गेला. आता जर कधी आनंदने भारतात येण्याचा प्रयत्न केलाच तर त्याचे भाऊ आणि बहिणी त्याला रोकायचे आणि म्हणायचे, अरे दादा, तू जर असा अचानक आलास तर आमच्या इथं लाखांचं नुकसान होईल. आपण अजून थोडा संयम राखायला हवा. तू तिकडे जितका जास्त पैसा कमवशील तितका तो आपल्या सगळ्यांच्याच फायद्याचा ठरेल. आनंदला वाटायचं की आपले भाऊ अगदी बरोबर बोलत आहेत आणि म्हणूनच तो नाईलाजाने भारतात परतत नसे. पण आता आजारी पडल्यामुळे आणि या वयात आपल्या भावांच्या मुलांना पाहण्याची, त्यांच्यासोबत खेळण्याची त्याची मनापासून खूप इच्छा होती. त्याला स्वतःची अपत्य नसली तरी जे भाऊ त्याच्या पोटच्या मुलांसारखे होते त्यांच्या लेकरांना पाहण्याचे स्वप्न त्याच्या मनात होते. म्हणूनच आता त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात परत यायचे होते. जेव्हा आनंदचे विमान विमानतळावर उतरले तेव्हा त्याचा ऊर आनंदाने भरून आला होता आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तो जसजसा विमानतळाबाहेर पडत होता तसा तो मनात विचार करत होता की आज त्याच्या स्वागतासाठी त्याचं संपूर्ण कुटुंब नक्कीच आलं असेल. त्याचे तिन्ही भाऊ, त्याची बायको आणि त्यांची छोटी छोटी मुले विमानतळावर तुडुंब गर्दी करून उभे असतील. त्यांचे चेहरे आनंदाने झगमगत असतील आणि हातात स्वागतासाठी फुलांचे गुच्छ असतील. सगळेच्या सगळे आपल्या लाडक्या दादाला भेटण्यासाठी अगदी आतुर असतील. हे सगळे विचार मनात घोळवत आनंद आपली बॅग घेऊन विमानतळाबाहेर आला आणि उत्सुकतेने इकडे तिकडे आपली नजर फिरवू लागला. पण समोर फक्त सुवर्णाला एकटीलाच उभी असलेली पाहून त्याला प्रचंड धक्का बसला आणि तो जागीच थिजून उभा राहिला. ती तिथे अगदी एकटीच उभी होती. इतक्या वर्षापूर्वीची सुवर्णा आणि आजची सुवर्णा यांच्यात जमीन आसमानाचा फरक पडला होता. बदल तर आनंदमध्येही झाला होता, कारण आता दोघेही म्हातारपणाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते. जेव्हा आनंद धावत आपल्या पत्नीजवळ आला तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता सुवर्णाला मिठी मारली. सुवर्णाने प्रेमानं विचारलं, तुम्ही कसे आहात? आनंद उत्साहात म्हणाला, मी अगदी मजेत आहे सुवर्णा, पण बाकीचे सगळे लोक का आले नाहीत? विकास, रवी, नीरज, मला वाटलं होतं ते सगळे मला भेटण्यासाठी अगदी आतुर असतील. आनंद त्यावेळी अतिशय उत्साहात होता, पण सुवर्णा मात्र गप्प आणि अगदी शांत उभी होती. आनंदचा तो हसरा चेहरा पाहून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण आनंदला काही समजू नये म्हणून तिने लगेच आपले डोळे टिपून घेतले. मग ती हळूच म्हणाली, ते काय आहे ना? त्या तिघांनाही रजा मागितली होती, पण साहेबांनी काही त्यांना सुट्टी मंजूर केली नाही. शिवाय त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही महत्वाची कामे निघाल्यामुळे ते अडकले. मुलेही शाळेत गेली आहेत आणि खरं सांगू का, माझी इच्छा होती की विमानतळावर तुम्हाला सगळ्यात आधी मीच पाहावं, म्हणून मी एकटी आले. त्यानंतर ते दोघे विमानतळाबाहेर आले. बाहेर आल्यावर आनंद थक्कच झाला, कारण सुवर्णाने तिथे कुठलीही गाडी आणली नव्हती, तर एक साधी रिक्षा उभी केली होती. आनंद आश्चर्याने म्हणाला, अगं सुवर्णा, तू गाडी का नाही आणलीस? आपल्या घरात तर चक्क 3-3 गाड्या आहेत ना? त्यावर सुवर्णा हसून म्हणाली, होय, गाड्या आहेत तर खरं, पण त्या तिन्ही गाड्या नेहमी मुलांच्याच कामासाठी बाहेर असतात आणि तसेही मला कुठं विशेष लांब जायचं असतं. मग मी स्वतःजवळ गाडी ठेवून काय करू? त्यात आपलं घरही आता फारसं लांब नाहीये. बघता बघता आपण पोहोचूच. हे ऐकून आनंद गप्प बसला. जेव्हा ते घरी पोचले तेव्हा आनंदच्या अपेक्षेच्या अगदी उलट परिस्थिती होती. घरात त्याचं कोणीही विशेष स्वागत केलं नाही. ना कुणाच्या चेहऱ्यावर कोणताही उत्साह किंवा आनंद दिसत होता. उलट सगळेजण आपापल्या कामात मग्न होते आणि घरात कमालीची शांतता पसरली होती. आनंद विचारलं, काय झालंय? सगळे कुठे गेलेत? सुवर्णाने ती गोष्ट लपवत वरवर सांगितलं, अहो, मी तुम्हाला सांगितलं ना की घरात सध्या कोणी नाहीये. तुम्ही आधी जेवून घ्या आणि शांतपणे विश्रांती करा. रात्रीपर्यंत सगळे आपापल्या कामावरून परत आले की तुम्ही आरामात भेटू शकाल. सुवर्णाचे हे बोलणं ऐकून आनंदला थोडं विचित्र वाटलं, कारण जरी त्याचे तिन्ही भाऊ घरी नसले तरी त्यांच्या बायका तर घरातच होत्या ना. मग कुणीही येऊन साधी भेटही का घेतली नाही? पण त्याने आपल्या मनावर जास्त ताण आणला नाही आणि आपल्या खोलीत जाऊन विश्रांती घेण्यासाठी निघून गेला. तिकडे सुवर्णाने मनाशी एक मोठा सुटकेचा श्वास सोडला. ज्या भावांसाठी तिच्या नवऱ्यानं आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, त्या भावांचे आणि बहिणींचे हे अपमानास्पद वागणे सांगून आपल्या पतीचे काळीज तिला तुकडे तुकडे करायचे नव्हते. त्या सर्व भावांना आणि बहिणींना त्यांच्या येण्याचा कसलाही आनंद झालेला नाही. हे सत्य कळलं तर त्याला किती मोठा धक्का बसेल हे तिला पाहवले नसते. ज्या भावांसाठी
तो आनंदाने हरळून गेला होता. त्याचं हे असं वागणं तिला सहन होत नव्हतं. संध्याकाळी जेव्हा आनंदची झोप उघडली तेव्हा त्याला घरात मुलांचा गोड कोलाहल ऐकू आला. हे ऐकून तो खूप सुखावला आणि झटपट कपडे बदलून बाहेर आला. बाहेर आल्यावर त्याने पाहिलं की घरात बऱ्यापैकी वर्दळ होती. त्याचे तिन्ही भाऊ कामावरून परतले होते आणि त्यांची लहान लहान मुलं अंगणात खेळत होती. आनंदने हसतमुख चेहऱ्याने पुढे पाऊल टाकले आणि तो मनात विचार करू लागला, ही सारी मुले जशी मला पाहतील तशी माझ्या भोवती गोळा होऊन मला मिठी मारतील. तो असा विचार करत असताना त्याचा सगळ्यात लहान भाऊ रवीचा आवाज कानावर पडला. अरे दादा, तू परत आलास? मी तुला कितीदा सांगितलं होतं की आता येऊ नकोस म्हणून, पण तुला नेहमी स्वतःच्या मनासारखंच करायचं असतं. रवी सोप्यावर पाय टाकून अत्यंत साध्या आणि रुक्ष स्वरात हे बोलला होता. तो आवाज ऐकून मधला भाऊ विकास आणि तिसरा भाऊ नीरज हे दोघेही आपापल्या खोल्या बाहेर आले आणि त्यांनी औपचारिकता म्हणून आनंदला मिठी मारली. पण त्यांच्या वागण्यात कसलाही जिव्हाळा, आपुलकी किंवा ती ओढ नव्हती ज्याची आनंदने मनापासून अपेक्षा केली होती. त्यानंतर सगळेजण जेवणासाठी डायनिंग टेबलकडे निघाले. आनंदही जेवायला बसण्यासाठी पुढे सरसवला आणि त्याने जशी खुर्ची ओढली तशी रवीची बायको मोठ्या आवाजात म्हणाली, थांबा, तिथे तुम्ही बसू नका. ती रवीची बसायची जागा आहे आणि तिथे मी बसते. आपल्याच घरात आपल्या वहिनीच्या तोंडून असे अपमानास्पद शब्द ऐकून आनंदला प्रचंड लाज वाटली आणि तो संकोचून तिथून बाजूला झाला. त्यानंतर रवी जाऊन तिथे आरामात बसला. हळूहळू सगळे आपापल्या जागी बसले आणि आनंदसाठी मात्र तिथे एकही खुर्ची शिल्लक उरली नाही. सुवर्णा हे सगळं मूकपणे पाहत होती. तिने स्वतःला सावरलं. ती आपली जागा सोडून उठली आणि म्हणाली, तुम्ही चला आत खोलीत, मी तिथेच तुमचं ताट वाढते. आपल्या भावांचे आणि वहिनींचं हे सगळं वागणं बघून आनंद सुन्न आणि हक्काबक्का राहिला होता. ज्या स्वागताची त्याने परदेशात असताना दिवस रात्र स्वप्न पाहिली होती ते स्वागत असं असेल याची त्याने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. त्याने अवाक होऊन आपल्या भावांकडे पाहिलं, पण त्याच्यापैकी कोणालाही त्याच्याकडे लक्ष देण्याचं भान नव्हतं. ते सगळेजण आपापल्या बायकांसोबत गप्पा मारण्यात मग्न होते. सुवर्णानं न राहून लगेच आनंदचा हात धरला आणि प्रेमानं म्हणली, इथं उभं राहण्यात काहीच अर्थ नाही, तुम्ही माझ्यासोबत आत चला. असं म्हणत ती त्याला घेऊन खोलीच्या दिशेने निघाली. आनंदचे हेही लक्षात आलं की सुवर्णा जेवणाच्या टेबलवरून उठून गेली तरी कुणालाही त्याचा तिळमात्र फरक पडला नाही. हे भयानक सत्य पाहून आनंदचे मन एखाद्या सुकलेल्या पानासारखे पार कोमेजून गेले. खोलीत पोहोचताच त्याने सुवर्णाला थेट विचारलं, सुवर्णा, माझे भाऊ माझे येण्याने खरोखर खुश नाहीत का ग? सुवर्णा थोडी घाबरली, पण ती त्याला धीर देत समजावण्याच्या सुरात म्हणाली, अहो बघा ना, त्यांना वाटत होतं की तुम्ही अजून काही महिने तिकडच राहावं. रवीचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा मानस आहे. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. विकासलाही एक नवीन प्लॉट घ्यायचा होता. त्यालाही पैशाची चणचण भासत होती. त्यामुळे तुम्ही असे अचानक कामावरून परत आल्यामुळे ते थोडे नाराज झाले आहेत आणि त्यांचं गणित चुकलं आहे. सुवर्णाने आनंद समोर ही गोष्ट जितक्या साध्या आणि सरळ शब्दात मांडता येईल तितक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. पण आनंदचं मन मात्र हे सगळं स्वीकारायला तयार नव्हतं. तो म्हणाला, सुवर्णा, मी आयुष्यभर फक्त पैसाच कमवला आहे. माझंही असं मन होतं की उरलेलं आयुष्य मी तुमच्या सगळ्यांसोबत प्रेमानं घालवावं. सुवर्णा गप्प बसली आणि काही वेळानंतर जेव्हा आनंदचं मन थोडं शांत झालं तेव्हा ती म्हणाली, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते. तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. असं म्हणून ती खोली बाहेर आली तर डायनिंग टेबल पूर्णपणे रिकामं पडलं होतं. सगळेजण जेवून उठले होते आणि फक्त मोठी जाऊ भांडे गोळा करत होती. तिला पाहून सुवर्णा म्हणाली, रीमा, दादांसाठी ताटात जेवण वाढून दे ग. तेव्हा रीमा एकदम चटकन आणि ताडकन म्हणाली, अरे, जेवण कुठं उरलं आता? सगळ्या रोट्या आणि भाजी संपलीच आहे आणि जे तांदळाचं वरण भात केलं होतं तेही पोरानं सगळं संपून टाकलं. त्यामुळे वहिनी, तुम्ही एक काम करा, बाहेरून हॉटेलमधून काहीतरी आणून खाऊ घाला ना त्यांना. असा हिटाणीचा आणि मुजरीचा सूर लावून रीमा भांडी गोळा करून तिच्या खोलीत निघून गेली. सुवर्णा विचारात पडली की जर तिने ही गोष्ट आज जाऊन आनंदला सांगितली तर तो आणखी जास्त तुटून जाईल. तिनं विचार केला की आपल्या सगळ्या लहान दिराला सांगावं, तो बाहेरून काहीतरी आणून देईल. असा विचार करत ती हळूहळू चालत सर्वात लहान दीर नीरजच्या खोलीच्या दाराजवळ आली. ती जसा दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे करणार तसा आतून नीरजचा आवाज तिच्या कानावर पडला. नीरज रागाने म्हणाला, अरे यार, आता सांगा मी यात काय करू शकतो? जर मोठे दादा परत आलेच आहे तर आता ही आपली मजबुरी आहे.
आता त्यांना सहन करावंच लागेल ना. मी तर स्वतः त्यांच्या अशा वागण्याने आणि सांगण्याने वैतागलोय. इतकी वर्ष त्यांच्याशिवाय आपण आपली मजेत जिंदगी जगलोय, पण अचानक ते आपल्या फॅमिलीत येऊन बसले तर मला ते अगदी एखाद्या अनोळखी माणसासारखे वाटत आहेत. मी तर त्यांना आधीच सांगितलं होतं की रवी भैयाप्रमाणे मलाही माझा वेगळा फ्लॅट हवा आहे, पण त्यांच्या कासवाच्या पाठीवर जसा जुना मळ बसलेला असतो तशा त्यांच्या कानावर जुगाराची साधी धूळही पडली नाही. स्वतः भरपूर मज्जा मारून आता आमच्या डोक्यावर येऊन बसलेत. अरे कमीत कमी दुसऱ्याचं नाही, निदान आमचा आणि आमच्या पोरांचा तरी विचार करायला हवा होता. सर्वात लहान दिराचे हे निष्ठुर शब्द ऐकून सुवर्णाला जबर धक्काच बसला. इथे तर सगळेच जण तिच्या आणि आनंदच्या विरोधात उभं ठाकले होते. आता ती तरी काय करू शकणार होती. त्यामुळे ती न बोलताच उपाशी पोटी आणि भरल्या डोळ्यांनी आपल्या खोलीत परत आली. इकडे आनंद जेवणाच्या अपेक्षेनं बसला होता. जेव्हा त्याने सुवर्णाला रिकाम्या हाताने खोलीत येताना पाहिलं तेव्हा त्याच्या मनाचा बांध फुटला आणि तो आतून पार कोमेजून गेला. सुवर्णा त्याच्याजवळ येऊन बसली आणि तिने अत्यंत लाजत आणि कचरत सांगितलं, अहो जेवण संपलंय, तुम्ही एक काम करा, इथे जवळच एक हॉटेल आहे, तिथून आपल्या दोघांसाठी काहीतरी आणून खा. सुवर्णाच्या तोंडून हे शब्द ऐकून आनंदच्या मनावर जणू एक मोठा दगडच ठेवल्यासारखं झालं. तो शांतपणे उठला, खिशातून पैसे काढले आणि घराबाहेर पडला. इतक्या वर्षानंतर तो आपल्या देशात परतला होता, पण इथे आल्यावर त्याला गल्ली बोळ्याचं काहीच भान उरलं नव्हतं. तरीही 2-3 गल्ल्या फिरून तो एका छोट्याशा हॉटेलपर्यंत पोचला. तिथून जेवणाच्या नावावर त्याने फक्त साधी पातळ डाळ आणि कडक जाडजूड चपात्या घेतल्या आणि त्या घेऊन तो घरी परतला. त्या चपात्यांना आनंदला नीट खाता येत होत्या ना सुवर्णाला. दोघांनी कसे बसे 2 घास गिळले आणि तसेच शांत झोपी गेले. दिवस असेच निघून जात होते. घरात कोणालाही आनंदच्या परतण्याबद्दल तीळ मात्र आनंद नव्हता आणि या गोष्टीची जाणीव आनंदलाही हळूहळू स्पष्टपणे होऊ लागली होती. सगळेजण त्याच्याशी वरवरचे गोड बोलत होते, पण आतून दुजा भाव होता. आनंदचे मन सतत ओरडून सांगत होते की त्याने आपल्या आयुष्याची इतकी वर्ष राबून जी कमाई केली आणि या लोकांच्या पाठीवर जी उधळण केली, मग आज हे लोक त्याची अशी नमक हरामी का करत आहेत. एक दिवस दोघे पती पत्नी मिळून टीव्हीवर बातम्या पाहत होते. विकासही त्यांच्यापासून थोड्या अंतरावर बसून आपल्या लॅपटॉपवर काम करत होता. तेवढ्यात रवी आत आला आणि म्हणाला, अरे विकास भैया, जरा सगळ्यांची नवीन कोठी बघ ना, किती सुंदर आणि डौलदार बांधली आहे. संपूर्ण घरात त्यांनी चकाकणारा संगमरवर बसवलाय. असे म्हणत रवी विकासच्या शेजारी जाऊन बसला. तेव्हा विकास हसून म्हणाला, होय रे भाऊ, माझाही खूप जीव होता की आपल्याकडेही असाच एखादा राजवाडा असावा, पण कोणास ठाऊक मोठ्या दादांना काय सुचलं आणि ते वेड्यासारखे तोंड वन करून सरळ भारतात वापस आले. हे काही नाही की त्यांनी आणखी काही वर्ष तिथं थांबून आणखी थोडे पैसे पाठवले असते तर आपण सगळ्यांनी मिळून राहण्यासाठी एखादा छानसा बंगला बांधला असता. विकासने आपल्या मोठ्या भावाच्या डोळ्यात डोसा घालून रागवलेल्या सुरात म्हटलं. तेव्हा आनंद म्हणाला, विकास, मी इतकी वर्ष तिथे हातोनात मेहनत करून काम केलंय रे. आता माझ्या या म्हाताऱ्या हाडांमध्ये इतका दम उरला नाहीये की मी तिथे आणखी काम करू शकेन. आणि तसेही तुम्ही सगळेजण स्वतःच्या चांगल्या नोकऱ्या करत आहात, उत्तम पैसे कमवताय, मग आता माझे आणखी काम करण्याची गरज काय उरली आहे. आनंदचे हे बोलणे ऐकताच विकास संतापून जोरात ओरडला, अच्छा, तर आता तुम्ही आमच्या कमाईवरही डोळा ठेवणार का. सांगा बरं, इथं मिळतं तरी काय आपल्याला. तुम्हाला हे माहीत नाही का, मी किती दिवसापासून माझा स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करायचा विचार करत होतो, पण आता तोही होऊ शकणार नाही. आमच्या तिघांना आमच्या मुलांसोबत या पडक्या आणि भंगार वाड्यातच आयुष्य काढावे लागेल. पण ठीक आहे, आता खुश व्हा तुम्ही, कारण आता इथे येऊन तुम्ही फक्त खाऊन पिऊन मज्जा मारणार आणि निवांत पडून राहणार. असे रागाने बोलत विकास भडकतच आपल्या खोलीत निघून गेला आणि रवीही तोंडाचा चंबू करून तिथून बाहेर निघून गेला. आनंदला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की ज्या लहान भावांना तो आपल्या पोटच्या मुलांसारखा मानत होता, तेच भाऊ आता त्याच्यावर इतका राग आणि तिरस्कार करू लागतील. हे सगळं पाहून आनंदच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याने थरथरत्या हाताने खिशातून आपला फोन काढला आणि थेट आपल्या त्या गोऱ्या साहेबाला फोन लावला, ज्याच्या कंपनीत तो इतकी वर्ष काम करत आला होता. त्याला साहेबांचे ते शब्द चटकन आठवले, जेव्हा त्याने भारतात परतताना त्याला अडवले होते आणि स्पष्टपणे सांगितलं होतं, आनंद, जोपर्यंत तुझ्या पैशावर तुझ्या भावांचे प्रेम आहे तोपर्यंतच तू त्यांना हवासा वाटशील, पण ज्या दिवशी तुझा पैसा बंद होईल त्या दिवशी तेच तुला कामाचा माणूस मानणार नाहीत. पण त्यावेळी आनंदने त्याचे एकही ऐकले नव्हते.
पण आज जेव्हा आपल्या भावांचे हे रूप त्याने स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिले तेव्हा त्याला स्वतःची खूप लाज वाटली. त्याने लगेच आपल्या साहेबाला फोन जोडला आणि विनंती केली की त्याला पुन्हा दुबईला जाऊन त्यांच्यासोबत काम करायचे आहे. हे ऐकताच ते गोरे साहेब मोठ्याने हसले आणि म्हणाले, का रे आनंद, काय झालं? तुझ्या त्या लाडक्या भावांनी तुला 2 वेळची खाण्याची भाकरी देणंही नाकारलं का? आनंद हे ऐकून पूर्णपणे शांत झाला. त्याचा तो साहेब केवळ मालक नव्हे तर त्याचा चांगला मित्र आणि एक समजूतदार माणूसही होता. त्यामुळे आनंदची चेष्टा करण्याऐवजी तो अत्यंत गंभीर सुरात म्हणाला, आनंद, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, तू जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याकडे परत येऊ शकतोस. यासाठी तुला कसलीही परवानगी घेण्याची गरज नाही. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तिथून निघून ये. एवढे बोलून साहेबांनी फोन ठेवला. आनंद शांतपणे उठला आणि आपल्या खोलीत जाऊन आपली बॅग भरू लागला. अहो, हे काय? कुठे चाललात तुम्ही? आनंदला सामान भरताना पाहून सुवर्णाने घाबरून विचारलं. तेव्हा आनंदने तिला घडलेला सगळा प्रकार सविस्तर सांगितला आणि म्हणाला की त्याने परदेशाची विमानाची तिकिटे बुक केली असून तो उद्या संध्याकाळीच पुन्हा दुबईला परत चालला आहे. किती वर्षानंतर तिचा नवरा घराची ओढ लागून परत आला होता आणि आता तो पुन्हा निघून चालला होता. पण यावर ती बिचारी काय करणार होती? ती पूर्णपणे हतबल झाली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरातील सगळे सदस्य अंगणात एकत्र बसले होते. तेवढ्यात आनंद आपल्या खोलीतून हातात सुटकेस घेऊन बाहेर आला. तसं सगळ्यांनी थक्क होऊन त्याच्याकडे पाहिलं. आनंद अत्यंत गंभीर चेहऱ्याने म्हणाला, ठीक आहे, आता मी निघतो. मी पुन्हा दुबईला चाललो आहे. मला आता चांगला अंदाज आलाय की या घरात माझी कोणतीही जागा उरलेली नाही. माझ्या साहेबांनी मला पुन्हा कामावर बोलून घेतलं आहे. आनंदचे हे शब्द ऐकताच तिथे बसलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जणू आनंदाची मोठी लाट उसळली. सकाळीच मोठ्या भावाशी अत्यंत उद्धटपणे वागणारा विकास एकदम सरसरून उठला आणि त्याने लगेच आनंदला मिठी मारत म्हटलं, अरे बापरे, मला तर विश्वास बसत नाहीये मोठे दादा. तुम्ही ही किती गोड बातमी दिली मला. अहो, तुम्ही जाणार होता तर आधी का नाही सांगितलंस? आम्ही तुमच्या जाण्याच्या निमित्तानं छान पार्टी ठेवली असती. त्याचे बाकीचे सगळे भाऊही त्याच्या अवतीभोवती गोळा झाले आणि आता अचानक त्यांच्या तोंडातून अत्यंत गोड आणि प्रेमाचे शब्द बाहेर येऊ लागले. पण आनंद त्यांच्या या गिरगिटासारख्या रंग बदलणाऱ्या स्वभावावर फक्त एक उपरोधिक स्मित हस्य करून राहिला. या माणसांच्या या खोट्या प्रेमाची आणि स्वार्थीपणाची सत्यता तो स्वतः डोळ्यांनी बघून चुकला होता. त्यानंतर तो हलकेच हसत बाहेर पडला. सुवर्णा ही थक्क होऊन पाहत राहिली की या माणसाने क्षणात कसे आपले रंग बदलले. आज घरातील सगळेजण मनापासून खूप खुश होते. विकास तर आता पुन्हा आपल्या नवीन व्यवसायाच्या गोष्टी मोठ्या उत्साहात करू लागला होता. मोठे दादा जेव्हा तिकडून पैसे पाठवतील तेव्हा आपण समोरचा तो सुंदर बंगला विकत घेऊया आणि मग आपण सगळेजण तिथं कायमचे राहायला शिफ्ट होऊया. हे ऐकून सुवर्णा गुपचूप तिथून उठली आणि खोलीत निघून गेली. आता घरात पुन्हा एकदा या गोष्टीची प्रतीक्षा सुरू झाली की आनंद कधी दुबईतून पैसे पाठवणार. पण आश्चर्य म्हणजे आता आनंदने घरी फोन करणं पूर्णपणे बंद केलं होतं आणि जर कधी त्याने फोन केलाच तर तो अगदी रात्री सगळेजण गाठ झोपल्यानंतर करायचा, जेणेकरून सुवर्णाशिवाय दुसऱ्या कोणाशीही त्याचं बोलणं होऊ नये. इकडे त्याचे छोटे भाऊ सारखे सुवर्णाला विचारत असायचे, वहिनी, भैयाला तिकडे पोहोचताच नोकरी तर मिळाली ना रे? असं तर नाही ना की तो काही दिवसात पुन्हा इथेच मान टाकून परत येईल? कारण आपण तर आधीच समोरच्या बंगल्यावाल्याशी बोलून ठरवलं आहे की आपण ती कोठी विकत घेणार आहोत आणि त्या कोठीचा मालकही आता तयार झालाय. तो आपल्याकडे त्या कोठीचे तब्बल 1 कोटी रुपये मागतोय. आपल्या दिराची हे लोभी आणि स्वार्थी बोलणे ऐकून सुवर्णा पूर्णपणे गप्प बसली. तिने तोंडातून एक शब्दही काढला नाही. असे करता करता हळूहळू 7-8 महिने लोटून गेले. पण या दरम्यान आनंदने दुबईतून एक फुटकीशी पांढरी कवडीही पाठवली नाही. त्यामुळे त्याचे तिन्ही भाऊ प्रचंड चवताळे होते आणि वैतागले होते. एक दिवस विकास संतापाने म्हणाला, यार रवी, मोठ्या दादांना फोन करून एकदा विचारून तरी बघ की ते नेमकं कुठे गायब झालेत आणि पैसे का पाठवत नाहीत. मी तर माझा नवीन व्यवसायही सुरू केलाय आणि मला पैशांची खूप जास्त गरज आहे. त्यावेळी सुवर्णा एका कोपऱ्यात बसून हे सगळं मुकाट्याने ऐकत होती. पाहता पाहता 1 वर्षाचा काळ असाच शांततेत निघून गेला. समोरची ती सुंदर कोठी आता पूर्णपणे बनवून तयार झाली होती आणि विकास अत्यंत हताशाने लाळघोट्या नजरेनं रोज त्या कोठीकडे पाहत राहिला होता. त्या तिन्ही भावांची एकच तीव्र इच्छा होती की कशीही करून ती कोठी त्यांनी विकत घ्यावी. पण त्या कोठीच्या दरवाजावर लागलेला फॉर सेलचा बोर्ड त्यांना सतत जळवासारखा मुख चिडवत राहिला होता. एक दिवस सकाळी विकास झोपेतून उठून बाहेर आला तेव्हा तो थक्कच झाला, कारण
समोरच्या कोठीचा दरवाजा उघडा होता आणि दरवाजावर लावलेला तो फॉर सेलचा बोर्डही आता हटवण्यात आला होता. हे दृश्य पाहून त्याच्या मनात विचार आला की कदाचित ही कोठी आता विकली गेली आहे. विकासच्या तोंडून एक निराश आणि उदास उद्गार बाहेर पडला. तो ऐकून त्याचे बाकीचे भाऊ, त्यांच्या बायका आणि मुलेही पळत तिथे गोळा झाली. सगळेजण अत्यंत हसरत आणि लालची नजरेनं त्या कोठीकडे पाहू लागले, जिथं नुकताच कोणीतरी नवीन माणूस राहायला आला होता. कारण तिथे एका मोठ्या ट्रकमधून अगदी लक्झरी आणि नवीन ब्रँडेड फर्निचर उतरून नोकर घराच्या आत घेऊन जात होते. विकासची बायको मोठे डोळे करून लालसेच्या नजरेने म्हणाली, नक्कीच कोणीतरी खूप मोठा श्रीमंत माणूस आलाय, ज्याने ही महागडी कोठी विकत घेतली आहे. अंगा खांद्यावर दिसणारे सामान आणि फर्निचर पण पहा, किती महागडे आणि एक ब्रँडेड मागवलेत. थोडा वेळ तिथे उभं राहिल्यानंतरही जेव्हा त्यांना समजलं नाही की ती नेमकी कोठी कोणी विकत घेतली आहे, तेव्हा ते सगळे नाईलाजाने मान खाली घालून घरात परत आले. संध्याकाळी विकासची बायको स्वयंपाकाची तयारी करत होती. तेवढ्यात त्यांच्या शेजारी राहणारी एक काकू तिथे आली. ते पाहून रीमाने अत्यंत उद्धट आणि रागीट तोंड करत विचारलं, काय बेत आहे काकू आज? आज आमच्याकडे कसल्या फेऱ्या? तुम्हाला काय हवंय? त्यावर ती काकू खणखणीत हसून म्हणाली, अरे नाही बाई, आता मला तुमच्याकडे यायची गरजच पडत नाही. मी तर आज इथे फक्त सुवर्णाला भेटायला आले होते. कारण आता सुवर्णा समोरच्या नवीन घरात शिफ्ट झाली आहे ना. मी फक्त हेच विचारायला आले होते की तुम्ही लोक तिच्यासोबत त्या नवीन बंगल्यात का केला नाही? काकूची ते बोल ऐकून रीमा एकदम थक्क झाली आणि तिने डोळे मोठे करून विचारले, काय काकू, तुम्ही हे काय बोलताय? मोठ्या वहिनी कुठे गेली म्हणजे? ती त्या समोरच्या नवीन घरात शिफ्ट झालीये. पण ती तर... हे बोलता बोलता रीमा अचानक मध्येच थांबली. तेव्हा तिला लख्ख आठवलं की आज सकाळपासून सुवर्णा घरात कुठेही दिसली नव्हती. त्या मोठ्या वहिनीचं अस्तित्व या घरात इतकं दुय्यम झालं होतं की ती आज सकाळी आपल्या खोलीतून बाहेर आली आहे की नाही यानेही कोणाला फरक पडला नव्हता. शेजारील काकू उपरोधाने हसून म्हणाली, अरे वा रीमा, तू तर तिची जाऊ आहेस आणि तुला हे माहीत नाही? आज सकाळीच तर सुवर्णाने ती समोरची कोठी विकत घेऊन पूर्णपणे आपल्या नावावर केली आहे आणि आतमध्ये किती महागडं आणि छान फर्निचर आणून लावलंय माहितीये? ती कोठी आता अगदी एखाद्या राजाच्या महालासारखी झगमगते. आणि विशेष म्हणजे आज तिने संपूर्ण गलीला जेवणाच्या दावतीसाठी आमंत्रित केलं आहे. एक म्हणावं तर बरं झालं, आनंद परत दुबईला गेल्यामुळे त्यांचे चांगलेच दिवस आलेत. नाहीतर एवढा मोठा राजवाड्यासारखा बंगला कसा विकत घेतला असता त्यांनी? ती काकू रीमाला अशी बोचरी आणि उपरोधाची भाषा बोलून निघून गेली. पण तिकडे रीमाच्या डोक्यावर मात्र जणू आभाळच कोसळलं होतं. काकूचे ते बोलणे हळूहळू घरातील इतर सदस्यांच्या कानावर पडले. तसे सगळेजण धावत तिथं गोळा झाले. रवीनं तातडीनं पळत जाऊन मोठ्या वहिनीच्या खोली डोकावून पाहिलं, पण तिथं सुवर्णा कुठेच नव्हती. शेजारी उभ्या असलेल्या त्या काकू हे सगळं थक्क होऊन पाहत होत्या. जेव्हा रवी तोंड लटकावून सुवर्णाच्या खोलीतून बाहेर आला, तेव्हा काकू उपरोधाने टोमणं मारत म्हणाल्या, बघा बघा, घरात काय चाललंय याची तुमच्यापैकी कोणाला काही एक खबर नाही. देवाने अशी संतान कुणालाच देऊ नये. सुवर्णाने तुम्हाला पोटच्या मुलासारखं जपलं आणि वाढवलं, पण तुम्ही सगळे मात्र अगदी कृतज्ञ निघालात. असे खडे बोल सुनावून ती काकू तोंड वाकडे करत तिथून निघून गेली. त्यानंतर सगळ्यांनी घाईघाईनं दरवाजा उघडून बाहेर रस्त्यावर पाहिलं तर खरंच समोरच्या त्या भव्य कोठीच्या बाहेर एक बाजूला मंडप टाकला होता आणि हलवाई जेवण बनवण्याची जय्यत तयारी करत होते. मोठ्या वहिनी एवढी मोठी कोठी विकत घेतील हाच विचार करून या तिन्ही भावांच्या आश्चर्याचा आणि धक्क्याचा पारावार उरला नाही. तेव्हा विकास स्वतःशी पुटपुटला, चला जे झालं ते झालं, आता पटकन तयार होऊन घ्या. जेव्हा अख्खी गली त्या कोठीत चाललीये तर शेवटी ती आपल्या दादाची कोठी आहे ना. आता आपणही तिथं त्यांच्यासोबत जाऊन राहू. कदाचित मोठ्या बहिणीने आपल्यासाठी हा एखादा मोठा सरप्राईज प्लॅन केला असावा. विकासच्या या उत्साही आणि स्वार्थी बोलण्यामुळे त्या सगळ्या उतरलेल्या चेहऱ्यावर अचानक आनंदाची एक खोटी लाट पसरली. सगळेजण झटपट आपापल्या खोल्यांमध्ये गेले आणि आपले कपडे बदलून तयार होऊ लागले. काही तासानंतर जेव्हा ते सगळे बाहेर आले, तेव्हा समोरची ती कोठी एखाद्या नववधूप्रमाणे नटून सजली होती. चला चला, आता आपल्याला या पडक्या जुन्या घरात राहण्याची गरज नाही. आपण तर त्या दादा बहिणीला अगदी साधे भोळे समजत होतो, पण आज मोठ्या बहिणीने तर आपल्याला आयुष्यभराचा सगळ्यात मोठं सरप्राईज देऊन टाकलंय. असे आनंदाने बडबडत विकास पुढे झाला आणि मग सगळेजण त्या भव्य कोठीच्या दिशेने निघाले. जेव्हा ते तिथे पोहोचले आणि त्यांनी आत डोकावून पाहिलं, तेव्हा सुवर्णा अंगावर एक अत्यंत महागडी बनारसी साडी नेसून एका मोठ्या सोफ्यावर दिमाखात बसली होती.
गल्लीतील सगळे लोक तिथे लावलेले बुफे काउंटरवरून आपापल्या आवडीचे जेवण ताटात वाढून घेत आनंदाने खात होते. तेव्हा विकास मोठ्या गर्वाने आणि तालात म्हणाला, अरे आपण काय या सामान्य लोकांसारखे रांगेत उभे राहून जेवणावर थोडीच आहोत. चला सरळ मोठ्या बहिणींकडे जाऊया. आपण थेट त्यांच्यासोबत डायनिंग टेबलवर बसून शाही जेवण जेवणार. असे म्हणून ते सगळेजण जमलेल्या लोकांच्या गर्दीतून वाट काढत थेट सुवर्णासमोर जाऊन उभे राहिले. विकास आणि त्याचे भाऊ आनंद ओसंडून वाहत म्हणाले, वहिनी, अरे तुम्ही आम्हाला किती मोठं सरप्राईज दिलंय. आनंदाच्या भरात आम्हाला तर डोळ्यावर विश्वास बसत नाहीये. हा असा मोठा बंगला विकत घेण्याचं आपलं किती जुनं स्वप्न होतं आणि तुम्ही तर आमची ती इच्छा अगदी सहज पूर्ण करून टाकली. त्या तिन्ही भावांचे हे स्वार्थी बोलणं ऐकून सुवर्णा हलकेच मंद स्मित हसली आणि शांतपणे म्हणाली, थांबा, मला वाटतंय तुमचा गैरसमज झालाय. हा बंगला मी विकत घेतला नाहीये, तर या भव्य बंगल्याचे खरे मालक तर ते आहेत. असे म्हणत सुवर्णाने बोटाने एका बाजूला इशारा केला. तिन्ही भावांनी एकदम आश्चर्यचकित होऊन तिकडे पाहिलं तर समोरून अगदी दिमाखात आणि महागड्या कपड्यात थेट आनंद चालत येत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच दरारा आणि समाधानाचं मोठं हास्य खेळत होतं. गल्लीतील सगळे लोक अतिशय आदराने आणि मानाने आनंदला भेटत होते आणि त्याचे स्वागत करत होते. विकास चटकन पुढे होत म्हणाला, अरे मोठे दादा, तुम्ही परत कधी आलात आणि हे सगळं तुम्ही हा बंगला कसा विकत घेतलात? तोपर्यंत चालत चालत आनंद त्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला होता. ते सगळे भाऊ लगेच पुढे झाले आणि त्याच्या गळ्यात पडत आवेशाने म्हणाले, थँक्यू, थँक्यू सो मच मोठे दादा. तुम्ही दुबईत परत गेल्यावर पुन्हा आमच्यासाठी एवढा सगळा पैसा कमवलात, जेणेकरून तुम्ही आमच्यासाठी हा राजवाड्यासारखा बंगला विकत घेऊ शकाल. मला आधीच ठाऊक होतं की तुम्ही आमच्यासाठी हे सगळं नक्की करणार. रवीची ती लाल घोटी बडबड ऐकून आनंद किंचित हसला आणि गंभीर सुरात म्हणाला, नाही रवी, अजिबात नाही. हा बंगला मी तुमच्यासाठी अजिबात विकत घेतला नाहीये. हे घर तर मी फक्त आणि फक्त माझ्या आणि सुवर्णासाठी विकत घेतलाय. कारण जसं तुमच्या त्या घरात माझ्या आणि सुवर्णासाठी 2 घास जेवणाची आणि प्रेमानं राहण्याची कोणतीही जागा उरली नव्हती, अगदी तशीच परिस्थिती आज या माझ्या भव्य बंगल्यातही तुमच्यासाठी कोणतीही जागा उरली नाही. गल्लीतले सगळे लोक इथे आले आहेत, आनंदाने जेवत आहेत. तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत बाहेर रांगेत उभे राहून जेवण करा आणि इथून निघून जा. यापेक्षा जास्त वेळ इथं थांबण्याची तुम्हाला कोणतीही गरज नाही. आनंदचे ते खणखणीत आणि रोखठोक शब्द ऐकताच त्या तिन्ही भावांच्या डोक्यावर जणू आभाळ कोसळलं. ते काही बोलणार किंवा स्वतःचा बचाव करणार त्याआधीच तिथल्या लोकांनी त्यांना बाजूला सारत एका बाजूला केलं. हळूहळू सगळे पाहुणे जेवून आपापल्या घरी निघून गेले. पण ते तिन्ही भाऊ, त्यांच्या बायका आणि मुलं अजूनही एका कोपऱ्यात मान खाली घालून तसेच उभे होते. तेवढ्यात तिथल्या नोकरांनी येऊन त्यांना थोडं मागं हटवलं आणि उर्मट सुरात सांगितलं, जर तुम्हाला जेवायचे असेल तर ते समोर रांगेत जेवण उरलं आहे, जाऊन खाऊन घ्या. नाहीतर आमचे मालक आणि मालकीनबाईंच्या झोपण्याची वेळ झाली आहे आणि आम्हाला आता घराचा मुख्य दरवाजाही बंद करायचा आहे. नोकरांचे ते मानहानी करणारे बोलणे ऐकून ते तिन्ही भाऊ अतिशय अपमानित झाले आणि मान खाली घालून पुन्हा आपल्या जुन्या घरात परत आले. आता त्या तिन्ही भावांकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नव्हता. कारण त्यांनी स्वतःच आपल्या हाताने आपल्या पायांवर कुल्हाडी मारून घेतली होती. त्यामुळे आता ती साधी सुधी नोकरी करून आणि जसं तसं येईल तसा खर्च भागवत ते तिन्ही भाऊ पुन्हा त्या जुन्या आणि जीर्ण पडक्या घरात राहू लागले. दिवस कसे तरी ढकलत होते. हळूहळू घराचा खर्च वाढला आणि तो भागवणे सुद्धा कठीण होऊन बसलं. एके दिवशी विकास तोंड वाकडं करून रागाने म्हणाला, अरे यार, आज पुन्हा तू ही साधी डाळ बनवून ठेवलीस. गेल्या 2 दिवसापासून आपण फक्त डाळच खातोय. त्यावर रीमाही संतापून ताटातूट करत म्हणाली, मग काय करू? तुझा पगार संपवून पूर्ण 15 दिवस झालेत. जे काही थोडेफार पैसे रवीने दिले होते त्याच पैशावर हा संसार चालतोय. अशा वेळी रोज रोज काय पनीर मटार बनवू? डाळीशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. ते तिन्ही भाऊ हतबल होऊन नाईलाजाने शांत बसले आणि ती पातळ डाळ चपाती गिळू लागले. तेवढ्यात अचानक दाराची बेल वाजली. नीरज वैतागून उठला. त्याने जाऊन दरवाजा उघडला तर समोर एक लहान मुलगा हातात जेवणाची एक मोठा ट्रे घेऊन उभा होता. तो मुलगा म्हणाला, काकू, समोरच्या काकूने तुमच्यासाठी हे जेवण पाठवलं आहे. हे ऐकून नीरजने आश्चर्यचकित होऊन बाहेर पाहिलं तर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या त्या भव्य बंगल्याच्या उघड्या दरवाजावर सुवर्णा उभी असलेली दिसली.
तिनं जसं पाहिलं की नीरजने जेवणाची ट्रे हातात घेतली आहे तशी ती चटकन आत निघून गेली. हे दृश्य पाहून नीरजला मोठा धक्का बसला. त्याच्या मनात विचार आला की दादा आणि वहिनीने तर आपल्याशी कधीचेच नातं तोडून टाकलं होतं, मग आज त्यांनी अचानक आपल्यासाठी जेवण का पाठवलं असेल. तो संभ्रमात ती ट्रे घेऊन घरात आला. तिथे बाकी सगळेजण बसले होते. मोठ्या वहिनीनं आपल्यासाठी जेवण पाठवलंय हे ऐकताच त्या सगळ्यांच्या उतरलेल्या चेहऱ्यावर अचानक आनंदाची एक मोठी लाट पसरली. कारण त्या ट्रे मध्ये निरनिराळे स्वादिष्ट आणि भारी पक्वान्न ठेवलेले होते. रवीच्या डोळ्यात तर भरून पाणीच आलं. तो भारावलेल्या स्वरात म्हणाला, मोठ्या वहिनीचं मन खरोखर खूप मोठं आहे. ते आपल्यावर अजूनही खूप प्रेम करतात. म्हणूनच आता आपलेही हेच कर्तव्य बनते की आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागूया. पटकन ट्रे मधील थोडंफार खाऊन ते सगळेजण धावतच सुवर्णाच्या त्या बंगल्याच्या समोर येऊन उभे राहिले. त्या प्रत्येकाची अवस्था अगदी एखाद्या भिकाऱ्यासारखी झाली होती. थोड्याच वेळात बंगल्याचा दरवाजा उघडला. तसे ते तिन्ही भाऊ पळतच थेट गेटच्या आत शिरले. प्रत्येकाची पावले एवढ्या वेगात होती की जणू त्यांना जीवनदान मिळाले होते. सुवर्णानेही त्यांना आत येताना पाहिलं. तिने आपल्या हातात असलेला एक जुना फोटो आणि काही कागदपत्रे बाजूला ठेवली. ते तिन्ही भाऊ आत येताच थेट आपल्या मोठ्या वहिनीच्या पायावर जाऊन लोळले आणि ढसढसा रडत म्हणाले, वहिनी आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी आणि भयंकर चूक झाली आहे. आम्ही कधीही तुमच्या दोघांचा नीट सांभाळ केला नाही. तुमच्या भावनांचा कधी विचार केला नाही. पण देवासाठी आमच्या या हलाखीच्या परिस्थितीवर दया करा. आम्ही तुमच्याशिवाय अजिबात जगू शकत नाही. ते तिन्ही भाऊ सुवर्णासमोर पायावर लोळून घेऊन गयावया करत होते. आपल्या दीरांची अशी केविलवाणी अवस्था पाहून सुवर्णाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. शेवटी तिने नेहमीच त्या तिघांना आपल्या पोटच्या मुलासारखं जपलं होतं. तिने कधीही स्वतःला त्यांची केवळ वहिनी मानलंच नव्हतं, तर नेहमी स्वतःला त्यांची आई म्हणूनच पाहिलं होतं. आणि त्या निष्पाप मुलांशिवाय तिनेही इतका काळ कसा काढला असेल हे फक्त तिचं मनच जाणत होतं. तेवढ्यात त्यांची लहान मुलंही आजी आजी अशी हाक मारत सुवर्णाला येऊन मिठी मारली. आपल्या मोठ्या दीरांच्या चुका कदाचित सुवर्णाने एका क्षणात माफ केल्या असत्या, पण त्या निष्पाप आणि भुकेल्या लहान मुलांची ती आर्त चेहरे पाहताच ती सर्व काही विसरली. ती भरल्या आवाजात म्हणाली, बघा मी आता काहीच करू शकत नाही. जोपर्यंत तुमचे मोठे दादा तुम्हाला स्वतः माफ करत नाहीत तोपर्यंत तुम्ही या घरात राहू शकत नाही. आणि ते तर तुमच्याबद्दल काही एक ऐकून घ्यायलाही तयार नाहीत. सुवर्णाने अत्यंत हतबल आणि लाचारीच्या सुरात हे सांगितलं. तसे ते सगळे पुन्हा एकदा मान खाली घालून बसले. तेवढ्यातच घराच्या बाहेर एखादी महागडी गाडी येऊन थांबल्याचा आवाज आला. रडत असलेल्या विकासने त्या दिशेने पाहिलं आणि घाईघाईनं आपले डोळे पुसले. रवी आणि नीरजही धाकधूक वाढल्याने जागेवरून उठून उभे राहिले. खुल्या दरवाजातून आनंद आत प्रवेश करत होता. त्याने अंगावर अत्यंत महागडा आणि उत्कृष्ट असा सूट परिधान केला होता, ज्यामुळे त्याची पर्सनॅलिटी अतिशय रुबाबदार आणि दिमागदार दिसत होती. तो नजरा फिरवून आत आला तेव्हा ते तिन्ही भाऊ भीतीपोटी आपोआप एक एक पावलं मागे सरकले आणि आनंदच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे राग आणि संताप झळकत होता. या तिघांची इथे येण्याची हिंमत कशी झाली? आनंद संतापाने थरथरत आणि गरजून म्हणाला. पण त्याचा तो राग कितीही तीव्र असला तरी त्यातून त्याच्या दुःखाचा आणि वेदनेचा भार स्पष्टपणे जाणवत होता आणि त्याचा आवाज अजूनही कापत होता. तेवढ्यात सुवर्णा अचानक पटकन उठून उभी राहिली आणि ती प्रेमाच्या अधिकाराने म्हणाली, बस करा आता, तुम्ही शांत व्हा. मी माझ्या मुलांपासून आता अजिबात दूर राहू शकत नाही. देवाने तुम्हाला अपार संपत्ती आणि दौलत दिली आहे. जर तुम्ही दुबईत काही काळ त्रास आणि संघर्ष सहन केला होता तर आज त्या कष्टाचं गोड फळ आपल्याला मिळालं आहे ना. मग आता या मुलांवर दया करा ना. त्यांच्या घरात खायला साधी भाकरी सुद्धा उरलेली नाहीये. आणि या तिघांची अवस्था तर बघा. वयाच्या आधीच ते म्हातारे दिसू लागले आहेत. तुम्ही अशा प्रकारे त्यांच्या तोंडावर आपल्या घराचे दरवाजे कधीही बंद करू नका. असे म्हणता म्हणता सुवर्णाचा गळा दाटून आला आणि तिचे डोळे पुन्हा भरून आले. तिचं ते बोलणं ऐकून आनंद शांत झाला. सुवर्णाची ती विनवणी पाहताच विकासने आपल्या भावांना डोळ्याने इशारा केला आणि ते तिन्ही भाऊ धावत जाऊन थेट आपल्या मोठ्या भावाच्या पायावर जाऊन ढसढसा रडू लागले. विकास हुंदके देत म्हणाला, भैया जोपर्यंत तुम्ही आम्हाला माफ करत नाही तोपर्यंत आम्ही तुमचे पाय सोडणार नाही. रवी गयावया करत म्हणाला. आनंद काही क्षण स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत राहिला, पण सत्य हे होते की जर सुवर्णाने आईच्या मनाने त्या तिघांवर प्रेम केले होते तर आनंदनेही नेहमी स्वतःला त्यांचा केवळ मोठा भाऊ नव्हे तर खऱ्या अर्थाने पिताच मानलं होतं आणि तोही त्यांच्यावर एका बापासारखे असीम प्रेम करत होता. आनंदने
थरथरत्या हाताने आपल्या तिन्ही भावांना जमिनीवरून वर उठवले आणि घट्ट मिठी मारली. हे दृश्य पाहून त्या तिन्ही भावांचे चेहरे आनंदाने आणि समाधानाने फुलून निघाले. आनंद प्रेमाने म्हणाला, जाऊन तुमचे सगळे आवश्यक सामान घेऊन या. आता तुम्हाला कधीही गरिबीत जगण्याची गरज पडणार नाही. आनंदचे हे शब्द ऐकताच जणू त्या सगळ्यांच्या थकलेल्या आणि पडलेल्या शरीरात कोणीतरी नवीन प्राण फुंकले. ते तिन्ही भाऊ अवघ्या अर्ध्या तासातच आपापल्या जुन्या घरातून सर्व गरजेचे सामान घेऊन त्या मोठ्या राजवाड्यात म्हणजेच हवेलीत येऊन पोचले. आता सुवर्णाच्या त्या नव्या घराचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते आणि तिथे पुन्हा एकदा हसती खेळती सुखद वातावरणाची जादू पसरली होती. आनंदने आपल्या तिन्ही भावांना नोकऱ्या सोडण्यासाठी सक्ती केली नव्हती, पण ते स्वतः जणू त्यासाठी आधीपासून तयार बसले होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या जुन्या नोकऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि सकाळी लवकर उठून तयार झाले. जेव्हा आनंद आपल्या खोलीतून ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडला तेव्हा ते तिन्ही भाऊ आधीच तयार होऊन त्याच्या समोर उभे असलेले त्याला दिसले. आनंद त्यांना पाहता क्षणी ताडकन ओळखला आणि ते तिन्ही भाऊ आता त्याने जी नवीन फॅक्टरी आणि व्यवसाय सुरू केला आहे त्यात आपली ही हिस्सेदारी मागणार आहेत आणि तिथेच काम करण्याची त्यांची इच्छा आहे. आनंदने एक दीर्घ आणि थंड श्वास घेतला. काही न बोलता तो नाश्ता करण्यासाठी बसला तेव्हा विकास गोड हसून म्हणाला, दादा, एक काम करा ना. तुमच्या कंपनीचा जो फायनान्सरचा सगळा कारभार आहे तो तुम्ही माझ्याकडे सोपवून द्या. मला फायनान्सरच्या कामाचा आधीपासून खूप दांडगा अनुभव आहे. त्यावर आनंद मंद हसला आणि म्हणाला, ठीक आहे रे. आता मी म्हातारा झालोय आणि कंपनीच्या सगळ्या जबाबदाऱ्या एकटा पेलू शकत नाही. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेव, फॅक्टरीच्या पैशाच्या देवाणघेवाणीत आणि व्यवहारात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा ठेवायचा हा. कुठेही 1 रुपयाचीही तफावत किंवा गडबड होता कामा नये. आनंदच्या त्या कडक आणि स्पष्ट सूचनेनंतर काही महिने कंपनीचा कारभार सुरळीत झाला. पण अचानक एके दिवशी आनंदची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. ही बातमी समजताच सुवर्णा घाबरून घाईघाईनं धावत बाहेर आली. तिने बाहेर येऊन पाहिलं तर तिन्ही भाऊ हसत खेळत एकमेकांशी गप्पा मारत हॉस्पिटलमधून परत आले होते. घाबरलेल्या आणि चिंतेत असलेल्या सुवर्णाने विचारलं, काय झालं? तुमच्या मोठ्या दादांना ते ठीक तर आहे ना? त्यावर विकास बेफिक्रेने म्हणाला, अरे नाही वहिनी, हॉस्पिटलमध्ये काही माणसाला एवढा वेळ थांबून घेत नाही आणि मोठ्या दादांच्या प्रकृतीला पूर्णपणे बरं होण्यासाठी अजून बराच अवधी लागेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. जा आणि आज जाऊन शांतपणे झोपा. मी हॉस्पिटलमधीलच एका मुलाला थोडे पैसे देऊन आलोय. जर तिथे काही गरज पडलीच तर तो आपल्याला फोन करून बोलावेल. तसेही मला त्या हॉस्पिटलच्या बेडवर अजिबात झोप येत नाही. असे म्हणत विकास स्वतःच्या खोलीत निघून गेला तर बाकीचे दोन्ही भाऊ मोबाईलच्या स्क्रीनवर मान घालून आपापल्या खोल्यांमध्ये निघून गेले. थोड्या वेळानंतर रवी खोलीतून बाहेर आला आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी अतिशय नटून थटून तयार झालेली होती. सुवर्णाने चिंतेच्या स्वरात विचारलं, कुठं चाललात तुम्ही दोघं? मोठ्या दादांना बघायला चाललात ना? मग मलाही सोबत घेऊन चला ना. रवी आवाजात थोडा रुक्षपणा आणत आणि मोठ्याने म्हणाला, अरे बहिणी, आम्हाला जगात अजूनही खूप काम आहे. मी माझ्या बायकोला आईस्क्रीम खायला गाडीवरून बाहेर घेऊन चाललोय, कारण आज हिचा मूड थोडा ऑफ आहे. आईस्क्रीम खाल्ली की हिची तब्येत थोडी फ्रेश होईल. तुम्ही मोठ्या दादांना भेटायला उद्या सकाळी जा. असं चिडचिड करत ते दोघेही निवांतपणे घराबाहेर निघून गेले. सुवर्णाचं मन हे सगळं पाहून ढसढसा रडावं असं झालं. तिची अवस्था अत्यंत हतबल झाली होती. तिच्या धीरांचे हे बदललेले आणि स्वार्थीतेवर आता तिला बरेच काही सांगून जात होते. ती देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत होती की, हे देवा, माझ्या आनंदला काहीही होऊ देऊ नकोस. दुसऱ्या दिवशी आनंदला शुद्ध तर आली, पण डॉक्टरांनी त्याला दीर्घकाळ सक्तीची विश्रांती घेण्याचा कडक सल्ला दिला होता. आनंद स्वतः शारीरिकदृष्ट्या इतका अशक्त झाला होता की तो खाटेवरून आपले पायही खाली जमिनीवर ठेवू शकत नव्हता. अशा गंभीर स्थितीतही त्याचे तिन्ही भाऊ त्याला हॉस्पिटलमधून घरी आणण्यासाठी आले नाहीत, तर ऑफिसचे काम असल्याचं सांगून पुढे करून त्यांनी या जबाबदारीतून स्वतःला पूर्णपणे झटकून टाकले होते. शेवटी सुवर्णानेच स्वतः नोकरांना पाठवून आनंदला घरी आणण्याची व्यवस्था केली. दिवस कसा तरी निघून गेला. संध्याकाळ होत आली तरी आनंदच्या खोलीत त्याची विचारपूस करण्यासाठी कोणी ढुंकूनही पाहिलं नाही. उलट घराबाहेरून जोरात हशा, पिकनिकचा माहोल आणि शोरशराबा ऐकू येत होता. फक्त घरातील नोकर असे होते जे आनंदच्या खाण्यापिण्याची आणि औषधाची चौकशी करण्यासाठी वारंवार त्यांच्या खोलीत येत होते. हे सगळं पाहून आनंदचं काळीज तुटलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. असे 2 दिवस निघून गेले. एका दिवशी सुवर्णा आनंदच्या शेजारी बसली असताना त्याने
हाताने इशाऱ्याने पाण्याची मागणी केली. तिने लगेच खोलीच्या दारात उभं राहून नोकराला हाक मारली, दादासाठी पाणी घेऊन ये लवकर. तिची ती हाक काम करणाऱ्या बाईपर्यंत पोचली. ती बाई तांब्यात पाणी भरून आनंदच्या खोलीच्या दिशेने जातच होती. तेवढ्यात आतून रीमा संतापत बाहेर आली आणि जोरात ओरडत म्हणाली, अगं बाई, तू सारखं सारखं पाणी आणि जेवण घेऊन त्या खोलीत का जात असतेस? तुझ्याकडे दुसरं काही काम नाहीये का? तुला सांगितलं होतं ना की आज माझ्या मैत्रिणी लंचसाठी येणार आहेत. आधी त्यांच्या खाण्यापिण्याची जय्यत तयारी कर. त्या म्हाताऱ्याला पाणी लागलं असेल तर तो स्वतः उठून येईल किंवा मागून घेईल. समजलं ना तुला? रीमाच्या या आरेरावी आणि उद्धटपणाने ती बिचारी नोकरानी ओशाळलेली आणि मान खाली घालून नाईलाजाने परत किचनकडे निघून गेली. घरातील आता सर्व अधिकार आणि आर्थिक सूत्रे रीमाच्या हातात आली होती. नोकरांना पगारही तीच देत असे. त्यामुळे आता घरात फक्त आणि फक्त तिचीच हुकुमशाही चालत होती. रीमाचं ही निर्दयी बोलणं ऐकून सुवर्णा ही सुन्न झाली आणि हक्काबक्का राहून गेली. आता तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि तिला कळून चुकलं की हे लोक आजवर जे काही करत होते ते केवळ चुकीची जाणीव किंवा पश्चातापापोटी नव्हतं, तर त्यांना या संपूर्ण संपत्तीवर, पैशावर आणि राजपाटावर ताबा मिळवायचा होता. इकडे आनंद पुन्हा तहान लागल्याने अस्वस्थ होत पाण्याची मागणी करू लागला. सुवर्णा तातडीने घाबरत खोलीतून बाहेर आली आणि पाण्याचा ग्लास भरून परत आली. तेवढ्यात विकासही अचानक खोलीच्या आत घुसला. त्याच्यासोबत काळ्या रंगाचा कोट आणि टाय घातलेला एक वकीलही होता. तो वकील तावातावाने म्हणाला, बघा, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये, त्यामुळे विनाकारण वेळ वाया घालवू नका. या कागदपत्रांवर लवकर सह्या करून घ्या. माझ्याकडे कंपनीची आणि कोर्टाची खूप महत्वाची कामे आहेत, जी इथे माझ्या अडकून पडल्यामुळे थांबली आहेत. विकास वकिलाला समजावत पुढे आला आणि बेडवर बसलेल्या आपल्या मोठ्या भावाला म्हणाला, दादा, आता तुम्ही तर बरे झालात ना? मग या काही कागदपत्रांवर लवकर सही करून द्या. विकासचे हे बोलणं ऐकताच आनंदला जबरदस्त धक्का बसला आणि तो थक्क होऊन त्याच्याकडे पाहू लागला. आनंदने विकासच्या हातातील ती जाड फाईल पाहून आश्चर्याने विचारलं, कसल्या पेपर्सवर सह्या करायच्या आहेत? हे ऐकताच विकासने एकदम आपली मान वर उचलली आणि तो अत्यंत रागीट व उर्मट स्वरात म्हणाला, अहो, आता तुम्ही अंतर्नाला खिळून पडला आहात. मृत्यू तुमच्यापासून फक्त काही पावलांच्या अंतरावर उभा आहे आणि तुम्हाला अजूनही याचीच काळजी पडली की मी कोणत्या पेपरवर तुमच्या सह्या घेतोय? अरे, सोडून का नाही देत तुम्ही आता या जगाच्या मोहमायेला? काय मेल्यावरही सगळी प्रॉपर्टी स्वतःसोबत वर घेऊन जाणार आहात का? तो संतापाने पुढे म्हणाला, माझा ऐका आणि गुपचूप या पेपर्सवर सह्या करा. म्हणजे ही फॅक्टरी कायमची माझ्या नावावर होऊन जाईल आणि मग मी ती व्यवस्थितपणे चालवू शकेन. तुम्ही फॅक्टरीत काय काय अडाणी आणि नालायक लोकांना कामाला ठेवले, जे सगळे मिळून फक्त फॅक्टरीचं नुकसानच करत आहेत. आणि वरून वरून तुम्ही दर महिन्याला लाखो रुपये त्या भिकाऱ्यांना आणि गरिबांना दान म्हणून का पाठवता? काय आपण सगळ्यांचा ठेका घेतलाय का? त्या अनाथ पोरांना पोसायचं काम आपलं आहे का? मी आता तुमची ही रोजची नवीन बेवकूफी आणि नाटक अजिबात सहन करू शकत नाही. त्यामुळे गुपचूप या पेपर्सवर सह्या करा आणि आमचा जीव मोकळा करा. विकासचे ते निर्दयी आणि विषारी शब्द ऐकून आनंदच्या घशातून शब्द फुटला नाही. तो पूर्णपणे निशब्द झाला. पण हे सर्व पाहून सुवर्णाचा राग मात्र अनावर झाला. ती संतापाने विकासवर ओरडली, हे काय बोलतोस तू विकास? मोठ्या भावाशी अशी बोलण्याची पद्धत असते का? तुला दिसत नाहीये का की ते आधीच किती आजारी आहेत आणि अशा नाजूक परिस्थितीतही तुला फक्त ही फॅक्टरी स्वतःच्या नावावर करण्याची पडलीये? तू हे विसरलास का की ही फॅक्टरी फक्त आणि फक्त त्यांची आहे, तुमच्यापैकी कोणाचीही नाही? हे ऐकताच विकास आणखी चवचाळला आणि म्हणाला, अच्छा, तर मग ठीक आहे. मी उद्यापासून फॅक्टरीत जाणं सोडून देतो. मी रवी आणि नीरजलाही स्पष्ट सांगेन की त्यांनी फॅक्टरीत पाऊल ठेवू नये. मग मी पण पाहतो की हे मोठे भैया एकटे एवढी मोठी फॅक्टरी कशी चालवतात. हे तर दिवसभर असेच बेडवर पडून असतात. मग तुम्ही जाऊन बसणार आहात का तिथे फॅक्टरीत? अरे, ऐकून घ्या, जर आम्ही तिन्ही भावांनी फॅक्टरीतून हात काढून घेतले ना, तर तुमच्या दोघांच्या 2 वेळच्या जेवणाचेही वांदे होतील. लाले पडतील लाले, नाहीतर माझं नाव बदलून ठेवा. विकासच्या या अत्यंत जहरी धमकीनं सुवर्णा पूर्णपणे थक्क आणि सुन्न झाली. तिनं ताबडतोब आपला हात वर करत त्या वकिलाला थांबवलं आणि ठामपणे म्हणाली, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. आमचे स्वतःचे एक वकील आहेत आणि आज संध्याकाळी मी त्यांनाच बोलावणार आहे. ज्या काही पेपर्सवर सह्या करायच्या आहेत त्या त्यांच्या समोर होतील. हे ऐकून विकासच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाची मोठी लहर पसरली. त्याला वाटले की त्याची खेळी यशस्वी झाली. तो हसत म्हणाला, चला ठीक आहे, शेवटी तुम्ही लोक मानलात तर खरं. आता फॅक्टरी तर माझ्याच नावावर होणार
असे म्हणत तो अतिशय आनंदात त्या वकिलाला पकडून खोलीबाहेर घेऊन गेला. इकडे आनंदच्या डोळ्यातून मात्र दुःखाचे आणि निराशेचे अश्रू वाहू लागले होते. संध्याकाळ झाली आणि आनंदचे वकील घरात आले. त्यांना पाहतच विकास उत्साहाने पुढे धावला. अरे वा, या वकील साहेब या. तुम्ही तर खूप वाट पाहायला लावलीत. पण वकील साहेब मात्र अत्यंत गंभीर होते. त्यांनी विकासकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि ते सरळ आनंदच्या खोलीच्या दिशेने चालत गेले. विकासही त्यांच्या मागे मागे गेला आणि उत्साहाने म्हणाला, वकील साहेब, हे बघा पेपर्स. मी आधीच सगळं तयार करून आणलंय. तुम्ही फक्त एकदा हे पाहून घ्या आणि जिथे जिथे मोठ्या दादाच्या सह्या घ्यायच्या आहेत तिथे तिथे त्यांच्या सह्या घेऊन टाका. असे म्हणत विकासने आपल्या हातातील फाईल मोठ्या आनंदाने वकिलाच्या दिशेने पुढे केली. पण वकिलाने ती फाईल बाजूला सारत शांतपणे आणि ठाम सुरात म्हटलं, या पेपरची कोणतीही गरज नाही. आनंदने त्यांचे सर्व पेपर्स आधीपासून तयार करून ठेवले आहेत. आज त्यांनी मला इथं बोलवले आहे ते केवळ यासाठी की हे सर्व पेपर्स आणि निर्णय मी तुम्हा सर्वांसमोर अधिकृतपणे वाचून दाखवू शकेन. वकील साहेबांनी कडक आणि स्पष्ट शब्दात विकाससह तिथं असलेले सर्वजण चमकून उठले. विकास आश्चर्याने आणि उत्साहाने म्हणाला, काय? मोठ्या दादांनी आधीच सर्व प्रॉपर्टी आमच्या नावावर करून ठेवलीये? मग मग माझ्या नावावर नक्की काय काय आहे सांगा पाहू. मला तर ही कोठी हवीये, कारण सुरुवातीपासूनच मला ही कोठी खूप आवडते. विकास आनंदाने उड्या मारत चिवचिवला. हे ऐकून लगेच रवी मध्ये पडला आणि म्हणाला, अरे असं काय? ही एवढी मोठी कोठी फक्त तुम्ही घेणार? आमचाही हिस्सा आहे या घरात. त्यावर विकास संतापाने ओरडला, दादांची फॅक्टरी मीच एकटा व्यवस्थित सांभाळतो, त्यामुळे ती फॅक्टरी तर माझ्याच नावावर होणार. चांगला कारभार सांभाळतोस. किती सांभाळतोस हे आम्हालाही चांगलं ठाऊक आहे. नीरज संतापाने मध्येच ओरडला आणि म्हणाला, विकास भैया, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले तुम्हाला. तुम्ही कंपनीच्या अकाउंटमध्ये कशी अफरातफर करताय आणि तिथून पैशाच्या मोठमोठ्या गड्ड्या काढून रीमा भाभीला आणून देताय. म्हणूनच तर तुम्ही तिच्या नावावर हाय सोसायटीमध्ये असा एक फ्लॅटही चुपचाप खरेदी केलाय ना. तुम्हाला फक्त आणि फक्त मोठ्या दादाच्या या अफाट संपत्तीवर आणि प्रॉपर्टीवर बेकायदेशीर ताबा मिळवायचा आहे. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे मी कधीही होऊ देणार नाही. मोठ्या भैयाची ती फॅक्टरी फक्त आणि फक्त माझ्या नावावर होणार. आनंद मूकपणे बसून हे सगळे तमाशे पाहत होता. अचानक त्याने आपला हात उंचावून सगळ्यांना शांत राहण्याची खूण केली आणि वकील साहेबांना पुढे होण्याचा इशारा केला. वकील साहेबांनी कागदपत्र हातात घेत खणखणीत आवाजात सांगायला सुरुवात केली, जेव्हा तुम्ही सर्वजण त्या समोरच्या जुन्या घरात राहत होता तेव्हा आनंदची प्रकृती एका अत्यंत गंभीर रीतीने बिघडली होती आणि अगदी त्याच वेळी त्यांनी त्यांची ही कायदेशीर इच्छापत्र तयार करून माझ्याकडे सुपूर्द केलं होतं. या इच्छापत्राच्या नियमानुसार हा संपूर्ण बंगला आणि ही फॅक्टरी केवळ सुवर्णाजींच्या मालकीची आणि नावावर आहे. आता या संपूर्ण प्रॉपर्टीचा वाटा आणि विभागणी कशी करायची हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. पण जर सुवर्णाजींची इच्छा नसेल तर या फॅक्टरीमधून किंवा घरातून तुम्हाला एक फुटकी कवडी किंवा एक विटही मिळणार नाही. उलट जर त्यांना वाटलं तुम्हाला या घरातून एका क्षणात बाहेर काढण्याचा संपूर्ण कायदेशीर अधिकार त्यांना आहे. या घरावर किंवा संपत्तीवर तुमचा कोणाचाही हक्क उरलेला नाही. वकील साहेबांनी ते इच्छापत्र वाचून दाखवताच विकाससह तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना जणू तीव्र विजेचा धक्का बसला आणि सर्पदंश झाल्यासारखे सगळे सुन्न पडले. हे हे काय चाललंय दादा? तुम्ही आमच्या नावावर काहीच कसं केलं नाही. विकास वेड्यासारखा ओरडत मोठ्याने विचारू लागला. त्यावर आनंद अत्यंत शांतपणे पण दुःखी स्वरात म्हणाला, अरे विकास, तुमच्यासारख्या आस्तीनाच्या सापांना मी माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा हिस्सा दिला होता. मी नेहमीच तुम्हाला माझ्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त जपलं, जास्त प्रेम दिलं. तुमच्यासाठी मी काय केलं नाही. पण जेव्हा मला तुमचा हा खरा आणि लोभी चेहरा स्पष्ट दिसला तेव्हाही मी तुमची कृतज्ञता विसरून तुम्हाला माफ केलं, मोठ्या मनाने पुन्हा जवळ केलं आणि आयुष्यात एक नवीन संधी दिली. एवढंच नाही तर तुम्हाला या घरात आदराने राहण्याची परवानगी दिली आणि माझ्या व्यवसायातही स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली. पण बदल्यात तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्या पाठीत खंजीर खोपसत राहिलात. हे सगळं आठवून आठवून माझी ती आजारपणाची अवस्था झाली होती. आता या घरात तुमच्यासाठी कोणतीही जागा उरलेली नाही. मी काही दिवसात पूर्णपणे बरा होईल आणि माझा व्यवसाय मी स्वतः पुन्हा सांभाळेन. आनंदने अतिशय कष्टाने आणि जड अंतकरणानं आपलं हे बोलणं संपवलं. तसे ते तिन्ही भाऊ ढसढसा रडत पुन्हा त्याच्या पायावर लोळण घेऊ लागले. पण आता आनंद आणि सुवर्णाचं हृदय पाषाण झालं होतं. त्यांच्यापैकी कोणालाही आता त्या स्वार्थी माणसांवर कोणतीही दया दाखवायची नव्हती.
आनंदच्या कडक आदेशानुसार घरातील नोकरांनी त्या सगळ्यांना ओढत आणि धक्काबुक्की करत त्या भव्य वाड्यातून बाहेर काढून दिलं. घरमालक आणि मालकीन होताच. आता रीमा आणि इतर दोन्ही जाऊंनी पुन्हा एकदा आपलं ते जुनं नाटक सुरू केलं. त्यांनी खोटे खोटे अश्रू ढाळत सुवर्णाला आपल्या भावनिक जाळ्यात ओढण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू केला. त्या आवेशाने म्हणू लागल्या, अहो बहिणी, तुम्ही तर आमच्या आईसारख्या आहात. मग तुम्ही स्वतःच्याच मुलांसारख्या असलेल्या आमच्यावर असा निष्ठुर अत्याचार कसा करू शकता? आम्हाला माफ करा, आमची चूक झाली. तेव्हा सुवर्णाने रागाने रीमाकडे पाहत खणखणीत सुरात सुनावले, आज तुला अचानक आठवण आली ना की मी तुझ्या आईसारखी आहे. पण त्या दिवशी, ज्या दिवशी मी माझ्या आजारी पतीसाठी एक ग्लास पाणी मागितलं होतं, त्या दिवशी तू किती तिरस्काराने आणि अरेरावी त्या बिचारी नोकराणीला पाणी सुद्धा आणू दिलं नाहीस का? कारण मी या संपूर्ण घराची आणि संपत्तीची ताकद तुझ्या हातात सोपवली होती. घरातील सर्व नोकरांवर तुझी हुकुमशाही चालवली होती. एवढ्याशा अधिकाराने जेव्हा तुझे तेवर इतके ताठरले की तू इतकी निर्दयी झालीस, तर जर मी आणखी अधिकार दिले असते तर तू माझ्यासोबत काय काय केलं असतं याची मी कल्पनाही करू शकत नाही. आज आम्हा दोघांना तुमचा हा खरा आणि लोभी चेहरा पूर्णपणे बघायला मिळाला आहे. माझ्या पतीची प्रकृती थोडीशी काय बिघडली तर तुम्ही लोक त्याच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करण्याऐवजी त्याच्या मरण्याची वाट पाहू लागलात आणि कुत्रा मांजरासारखे संपत्तीच्या तुकड्यांसाठी एकमेकाशी भांडू लागलात. तुमच्या डोळ्यामधली लाज आणि शरम पूर्णपणे संपून गेलीये. अशा कठीण प्रसंगातही तुम्हाला माझ्या पतीच्या जीवाची किंवा तब्येतीची अजिबात काळजी नाहीये. तर पडली ती फक्त या पैशांची आणि प्रॉपर्टीची. आम्ही तुमच्यावर दया करून जी दुसरी संधी देण्याची मोठी चूक केली होती, ती चूक आता आम्ही आयुष्यात पुन्हा कधीही करणार नाही, असे खडेबोल सुनावत सुवर्णाने नोकरांना सांगून त्या सर्वांच्या तोंडावर घराचा मुख्य दरवाजा बंद करून घेतला. त्यांचे ते जुने पडके घर अद्याप विकले गेले नव्हते. त्यामुळे त्या काही महिन्याच्या राजेशाही आणि ऐशोआरामी जगण्यानंतर आता शेवटी ते सगळेजण अगदी थकलेल्या आणि तुटलेल्या पावलांनी पुन्हा आपल्या त्या जुन्या जीर्ण घरात परतले. जसा त्याने घराचा दरवाजा उघडून आत पाऊल ठेवलं तसं तिथे पडलेली जाड धूळ, माती आणि कोपऱ्यात पसरलेल्या मकड्यांच्या जाळ्याने त्यांचं जणू स्वागत केलं. आज त्या सगळ्यांकडे पश्चातापाशिवाय आणि अश्रूशिवाय काहीच उरलं नव्हतं, कारण त्यांनी स्वतःच आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. लोभाची आणि लालचाची जी काळी पट्टी त्यांनी आपल्या डोळ्यावर बांधली होती, त्यातच हे भीषण परिणाम आज ते भोगत होते. आता पोटाची खाण भरण्यासाठी आणि कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी तिन्ही भाऊ गल्लीबोळात आणि वनवन नोकरीच्या शोधात भटकू लागले. पण दुर्दैव म्हणजे त्यांची ती गेलेली विश्वासार्हता आणि वाईट कर्म पाहून त्यांच्या पदरी निराशा पडली. कुठेही त्यांना साधी नोकरी मिळेना. शेवटी हताश होऊन त्यांनी विचार केला की जिथे आपण आधी काम करत होतो तिथेच पुन्हा जाऊन हात जोडू. पण जेव्हा ते त्या जुन्या कंपनीत पोहोचले तेव्हा तिथेही त्यांना धोकेबाज आणि लोभी असे संबोधत बाहेर हाकलून देण्यात आले. आता लहान मोठी मजुरी करणं आणि लोकांची कामं करून पोट भरणं याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. इकडे दिवसेंदिवस मजुरी करून येणाऱ्या अत्यंत अल्प पैशामुळे संसाराचा गाडा हाकणे अशक्य होऊन बसलं. आता घरात खाण्याच्या धान्याचे आणि 2 वेळच्या भाकरीचे वांदे होऊ लागले. परिणामी त्या तिन्ही बायका एकमेकींशी दिवसभर भांडू लागल्या आणि एकमेकींना दोष देऊ लागल्या. फक्त तुमच्या त्या भयंकर लोभापायी आमचे हे सोनेरी दिवस मातीत मिळाले. जर तुम्ही असा हव्यास धरला नसता तर आज आपण अजूनही त्या राजेशाही कोठीत सुखात राहिलो असतो आणि नोकर चाकरांचा लुटपुट आनंद घेतला असता. अशी दुरावस्था त्या तिन्ही भावांची झाली होती. ते कामावरून अतिशय थकून भागून घरी परतले की तिथे त्यांना विश्रांतीचा एक क्षणही मिळण्याऐवजी केवळ सतत कलह आणि भांडणेच अनुभवायला मिळत असत. ते रोज स्वतःला आणि आपल्या नशिबाला कोसत असत की आम्ही एवढा मोठा लोहवास का धरला. मोठ्या दादाला स्वतःचं कुठलंही अपत्य नाही. जर आम्ही थोडा धीर धरला असता तर भविष्यात हा सगळा संपत्तीचा वारसा आपोआप आपल्या वाट्याला आला असताना. पण आता वेळ निघून गेली आणि केवळ पश्चातापाशिवाय त्यांच्या हातात काहीच उरलं नव्हतं. आता परिस्थिती अशी होती की प्रचंड भांडणं आणि मतभेद असून ते पैशाअभावी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेऊ शकत नव्हते. कारण शहरात कुठेही भाड्याने खोली घेऊन राहणे इतके पैसे त्यांच्याकडे नव्हते आणि एकट्यानं राहून पोट भरणं आणखी कठीण झालं असतं. त्यामुळे नाईलाजाने रोजचे रडत गात भांडण करत एकाच छताखाली कसे तरी दिवस ढकलत जगू लागले. दुसरीकडे योग्य ती वैद्यकीय विश्रांती आणि उपचारामुळे आनंद आता पूर्णपणे बरा झाला होता.
सुवर्ण आणि आनंदने मिळून एक खूप मोठा आणि स्तुप्त निर्णय घेतला. त्यांनी जवळच्या एका अनाथालयातून एक लहान मुलाला आणि एका मुलीला कायदेशीरपणे दत्तक घेतलं आणि आपल्या संसारात आणलं. त्या दोन गोंडस मुलांच्या येण्याने त्यांच्या त्या सुनसान आयुष्याला आणि घराला पुन्हा एकदा पूर्णत्व आलं. त्यांची दुनिया अगदी हसती खेळती आणि परिपूर्ण झाली. आता सुवर्णाचा संसार पुन्हा एकदा राजेशाही थाटात रममान झाला होता आणि ती पूर्ण लक्ष देऊन आपल्या त्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत होती. आनंदनेही आपल्या व्यवसायात पुन्हा पूर्वीप्रमाणे अहोरात्र मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणा ठेवून काम सुरू केलं, ज्यामुळे काही दिवसात त्यांच्या व्यवसायाला पूर्वीपेक्षाही दुप्पट भरभराट आणि यश मिळालं. ही सगळी प्रगती आणि सुख पाहून ती तिन्ही भावंडे आणि त्यांच्या बायका लांबून जळत असत, कुढत असत आणि आपल्याच कर्मावर अश्रू ढाळत बसत असत. मित्रांनो, नात्यांची खरी परीक्षा ही सुख आणि संपत्तीच्या दिवसात कधीच होत नाही, तर माणसाच्या कठीण आणि वाईट परिस्थितीत खऱ्या नात्यांची ओळख होते. जे लोक फक्त तुमच्या पैशावर आणि ऐश्वर्यावर प्रेम करतात, ते काळ आणि परिस्थिती बदलताच आपला खरा रंग छुप्या पद्धतीने बदलून टाकतात. म्हणूनच डोळे बंद करून कोणावर अंधविश्वास ठेवण्यापेक्षा योग्य आणि प्रामाणिक माणसाची पारख करणं आणि आपल्या आत्मसन्मानाची रक्षा करणं अत्यंत गरजेचं आहे. सख्ख प्रेम, जिव्हाळा आणि आपलेपणा हे जगातील कोणतीही संपत्ती आणि लोभापेक्षा कैक पटीनं मोठं असतं. आणि जो मनुष्य आपल्यावर उपकार करणाऱ्यांना विसरून केवळ स्वतःचा स्वार्थ साधतो, त्याला अंततः त्याच्याच कर्माचं कडू फळ नक्कीच मिळतं. मित्रांनो, तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून पाहत किंवा ऐकत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही भावनिक आणि बोधप्रद कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रेमाबद्दल आणि सपोर्टबद्दल मनापासून धन्यवाद.